हरे कृष्णा धन्यवाद प्रतिनिधीचे. हरे कृष्णा. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या रविवारच्या या भक्तिशास्त्री क्लासमध्ये. तर सगळ्यांना पहिल्या अध्यायाचे बहुपर्यायी प्रश्न पाठवलेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रश्न पाठवलेले आहेत. आशा करतो की सगळे सोडवतील आणि लवकर उत्तर पाठवतील. तर एक मिनिट. हं. चैतन्य प्रभु जी ने उनको मिले. एक मिनिट काय काम आहे? तुम्ही मेसेज केला होता सांगते घरी शहापूर आयटी मधून आपली गव्हर्नमेंट आयटी भेटते आहे त्याला ट्रान्सफर आहे. चालेल तुम्ही घ्या. चालेल चालेल थँक्यू. हा, तर आज आपण गीतेचा दुसरा अध्याय चालू करणार आहोत, भगवद्गीता दुसरा अध्याय. तर पहिल्या अध्यायात पाहिलं आपण प्रामुख्यानं 4 विभाग होते की सैन्य निरीक्षण, त्यानंतर पांडवांच्या विजयाची कारण, त्यानंतर वरती बघ. चालेल. पांडवांच्या विजयाची कारण, त्यानंतर आपण पाहिलं की भक्तवत्सलता भगवंताची, आणि शेवटचा सेक्शन होता की अर्जुनाचे युद्ध न करण्याची 4 कारणं. आणि त्या 4 कारणामध्ये प्रामुख्यानं पाहिलं आपण, पहिलं कारण होतं करुणा, दुसरं कारण होतं की इंद्रिय लॉस ऑफ सेन्स एन्जॉयमेंट, म्हणजे लॉस ऑफ सेन्स ग्रॅटिफिकेशन, इंद्रिय भोग जाण्याची भीती. तिसरं पाप लागण्याची भीती. का पाप लागेल? कारण नीतिशास्त्रानुसार जरी पाप लागलं नाही, धर्मशास्त्रानुसार आतताई जर आपले गुरुजन असतील, आपले वडीलधारे असतील आणि त्यांना आपण मारलं तर त्यातून पाप लागू शकतं. आणि चौथा प्रकार पाहिला आपण की जर मी युद्ध केलं तर काय होईल? वरिष्ठ लोक मरतील. वरिष्ठ लोक मेल्यामुळं जे तरुण लोक आहेत त्यांना मार्गदर्शन मिळणार नाही. त्यांना मार्गदर्शन मिळाल्यावर ते अधार्मिक होतील. ते अधार्मिक झाल्यावर ते स्त्रियांना प्रदूषित करतील. त्यांनी स्त्रियांना प्रदूषित केल्यावर त्यातनं जी संतती निर्माण होईल ती वर्णसंकर असेल. आणि ती वर्णसंकर निर्माण झालेली संतती आहे, ती अधार्मिक संतती जी आहे ती समाजाचे जे चांगले प्रोजेक्ट्स आहेत, समाज उपयोगी प्रकल्प आहेत, ते उभे राहू देणार नाही. आणि सगळ्यात मोठा समाज उपयोगी प्रकल्प काय आहे? तर व्यक्तीला जन्म मृत्यू चक्रातनं मुक्त करणं. वर्णाश्रम धर्माचं उद्दिष्ट आहे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं व्यक्तीला मुक्त करणं. हा जो प्रकल्प आहे हा निघून जाईल. पिंडदान क्रिया थांबून जातील. प्रेतांची संख्या वाढेल. आणि सगळं कशामुळे घडेल? माझं युद्ध करण्यामुळं. म्हणून मी युद्ध करणार नाही. आणि म्हणून अर्जुनानं आपलं गांडीव धनुष्य खाली ठेवलं आणि निराश होऊन अर्जुन रथामध्ये खाली बसला. इथं आपला पहिला अध्याय संपत आहे. तर आज आपण भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायात प्रवेश करणार आहोत. दुसऱ्या अध्यायामध्ये प्रामुख्यानं सगळी गीता जी आहे एकाच अध्यायात भगवंतांनी संपवलेली आहे. सगळ्या अर्जुनाच्या या 4ही कारणांच्या, 5वं कारण अर्जुन देणार आहे या अध्यायामध्ये युद्ध न करण्यामागचं. त्या सगळ्या कारणाला भगवंताने खोडून काढले आणि सर्वोच्च गोष्ट जी आहे ती स्थापन केली या अध्यायामध्ये. मग असं जर असतं पुढचे 16 अध्याय का बोलले भगवंतांनी, तर ते आपण पुढच्या अध्याय बघू की का दुसरा अध्याय सगळं सांगितलं, तिसरा अध्याय का बोलायची गरज पडली, चौथा अध्याय बोलायची का गरज पडली, हे पुढे आपण बघत जाऊया. तर इथं प्रत्येक श्लोकाची मागच्या श्लोकाची लिंकिंग आहे, जोड आहे. प्रत्येक श्लोक का बोलला याचं कारण आहे. तर ते कारण तो व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. परीक्षे प्रश्न विचारणार आहे मी की फ्लो लिहा व्यवस्थित म्हणून. या श्लोकाचे काय कनेक्शन आहे, या श्लोकाच्या दुसऱ्या श्लोकाचे काय कनेक्शन आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. तर नोट डाऊन करून ठेवा व्यवस्थित. ओके. तर यातला पहिला सेक्शन जो आहे तो श्लोक क्रमांक 1 ते 10 मध्ये पहिला विभाग जो आहे तो म्हणजे अर्जुनाचं युद्ध न करण्याचं पुढचं कारण किंवा पुढची शंका आणि अर्जुनाची भगवंताप्रती असलेली शरणागती. हे श्लोक क्रमांक 1 ते 10 मध्ये आपण या विभागात आपण शिकणार आहोत. ठीक आहे, परत सांगतो. अर्जुनाच्या पुढच्या शंका आणि भगवंताप्रती किंवा भगवान श्रीकृष्णाप्रती अर्जुनाची शरणागती, हा सेक्शन आहे. ओके. तर आपण या अध्यायाचं सांख्य योग. सांख्य म्हणजे काय? सांख्य म्हणजे संख्या. संख्या आपण वापरतो एखादी गोष्ट मोजण्यासाठी. सांख्य योगाचा अर्थ आहे, सांख्य योग हा असा योग आहे जो मोजतो. काय मोजतो? तत्वांना मोजतो.
आणि ते तत्व मी नाही असं सिद्ध करतो. साधारणपणे सांख्य योगी जे असतात ते 24 तत्व मोजतात या जगातली. का प्रश्न आहे का माताजी? म्यूट म्यूट काढा तुमचं आणि मग बोला. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला. 1 ते 10 श्लोकाचं पुन्हा एकदा जरा अर्जुनाचं 5वं कारण म्हणजे युद्ध न करण्याचं 5वं कारण आणि आणि अर्जुनाची ईश्वराप्रती. शरणागती. शरणागती, भगवंताप्रती शरणागती. ओके. धन्यवाद. हा. ओके. तर सांख्य म्हणजे काय? सांख्य म्हणजे मोजणी. सो सांख्य योग, जिथं हा योग शब्द येतो, जसं मागच्या म्हटलं मी, अर्जुन विषाद योग, जिथं जिथं योग शब्द येतो तिथं काय असतं? तिथं कनेक्शन असतं, तिथं जोड असते. कोणाची जोड असती? भगवंताशी जोड असते योग म्हणजे. सो सांख्य योग म्हणजे सांख्यांच्या माध्यमातून भगवंताशी जोडणं. म्हणजे काय? तर सांख्ययोगी व्यक्ती, का ज्ञानयोगी व्यक्ती काय करतो? मोजतो, तत्वानं मोजतो आणि ते तत्व मी नाही असं सिद्ध करतो. उदाहरणार्थ, सांख्ययोगी या विश्वाला 24, प्रामुख्यानं 24 तत्वात विभागतात. काही जण 26 तत्वात विभागतात, काही जण 18 तत्वात विभागतात, काही जण 14 तत्वात विभागतात. प्रत्येकाचं वर्गीकरण करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येक ऋषींची किंवा प्रत्येक तत्ववेत्याची. पण साधारणपणे मॅक्सिमम लोकांनी ते 24 तत्वात विभागतात. कोणती 24 तत्व? तर सगळ्यात पहिला पंचमहाभूत, की भूमी, आपो, अनल, वायू, खम, अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर. त्यानंतर 5 तन्मात्रा, प्रत्येकाला एक तन्मात्रा आहे. सॉरी, 5 कर्मेंद्रिय आपण म्हणू. कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा, हे 5 कर्मेंद्रिय. 5 आणि 5 10 झाली. 5 ज्ञानेंद्रिय. त्यानंतर 5 कर्मेंद्रिय, हात, पाय, आवाज. त्यानंतर 2 अवयव ज्याच्या माध्यमातून आपण मलनिस्सारण करतो, ते 2 अवयव. हे 5 कर्मेंद्रिय झाली. 5 5 15 झाली. 16वा आहे मन, 17वा आहे बुद्धी, 18वा आहे अहंकार. 18 झाली. त्यानंतर 5 तन्मात्रा असतात. 5 तन्मात्रा म्हणजे काय? तर प्रत्येक इंद्रियाला एक तन्मात्रा असते. जसं जिभेला चव, डोळ्याला रूप, नाकाला वास, कानाला आवाज आणि त्वचेला स्पर्श. हे 5 तन्मात्रा झाल्या. 18 आणि 5 23 झालं. आणि 24वा, जे ही सगळी तत्व ज्यातनं बाहेर आली ते महत्तत्व, त्यामध्ये 24वा मानलं गेलं आहे. या 24 तत्वात या विश्वाची विभागणी केली गेली आहे. सो विश्वाची निर्मिती ज्यावेळी होते त्यावेळी सगळ्यात पहिला विश्वामध्ये काय तयार होतं? महत्तत्व तयार होतं. आणि त्या महत्तत्वामध्ये 3 गुण असतात, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आणि ते 3 गुण जे ऍक्टिव्हेट होतात, कार्यान्वित होतात भगवंताच्या इच्छेनं, तरी वेळ किंवा काळ सुरू होतो. तोपर्यंत काळ असतच नसतो. आणि त्या काळ आणि गुणांचा संयोग होऊन या सगळ्या गोष्टीच्या बदल्या मी 24-23 गोष्टी या त्या महत्तत्वातनं बनतात. सो म्हणून ही महत्तत्व हे 24वा तत्व मानलं गेलं आहे. आणि जे लोक 26 सांगतात ते 2 तत्व ऍड करतात, आत्मा आणि परमात्मा. त्यांना त्यात ऍड करतात आणि ते अशा प्रकारे 26 सांख्य असं म्हणतात. तर सांख्ययोगी जो असतो का म्हणतो? ही 24 तत्व मी नाही, असं करत नाही 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 करता आत्म्यापर्यंत येतो. तो अशा प्रकारे काउंटिंग करतो, म्हणतो सांख्ययोग असं म्हणलेलं आहे. मग अध्यास नाव आहे सांख्ययोग. एक प्रश्न आता चॅटवर दिसतोय मला, की 23 तत्व परत सांगा. लक्षात ठेवा, परत मी सांगतो. 5 पंचमहाभूत, त्यामध्ये भूमी, पाणी, अग्नी, आकाश आणि हवा, वायू, हे 5 पंचमहाभूत. पंचमहाभूताला 5 ज्ञानेंद्रिय, त्याच्यामध्ये डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. 5 कर्मेंद्रिय, पाय, हात, आवाज आणि 2 मलनिस्सरणाची जी अवयव आहेत, आपले 2 मलनिस्सरणाचे ते अवयव, 5 असे 5 झाले. ते 5 कर्मेंद्रिय. 15 झाले. मन, बुद्धी, अहंकार 18 झाले. त्यानंतर 5 तन्मात्रा. तन्मात्रा म्हणजे प्रत्येक पंचमहाभूताला किंवा प्रत्येक ज्ञानेंद्रिय तन्मात्रा असते. उदाहरणार्थ, जे भूमी आहे त्याची तन्मात्रा काय? स्पर्श. सॉरी, भूमीचा स्पर्श, सॉरी भूमीला वास. त्यानंतर अग्नीला आहे आकार, वायूला आहे स्पर्श, आकाशाला आहे आवाज आणि पाणी आहे चव.
हे 5 तन मात्र झाल्या. आणि सगळ्यात शेवटचा आहे, या सगळ्याचा स्रोत जो आहे ते आहे महत्तत्व. असे 24 तत्व यांनी सांख्य बनतं. म्हणजे काही तत्ववेत्ते असे आहेत जे 26 कॅटेगरीमध्ये सांख्याचं विभाजन करतात. ते पुढचे 2 जे आहेत ते आत्मा आणि परमात्मा. काही लोक सगळ्या इंद्रियांना एकाच मानतात आणि त्याला अजून 5 कमी करता येत ना, त्यांचं 18 होऊन जातं. अशा अनेक प्रकारची विभागणी आहे. उद्धव गीतेमध्ये 11व्या स्कंदात हे सगळं वर्णन केलेलं आहे भागवतमच्या, पण आत्तापर्यंत डिटेलमध्ये शिरायला नको आपण. ठीक आहे. तर या सांख्य योगाचं वर्णन भगवंतांनी याच्यामध्ये केलेलं आहे. पण एका प्रकारे या अध्यात सगळ्याच वर्णन आहे. त्यात कर्मयोगाचं वर्णन आहे, ज्ञानयोगाचं वर्णन आहे, यात अष्टांग योगाचं वर्णन आहे, यात भक्तियोगाचं वर्णन पण या अध्यायामध्ये आहे. ओके, तर आपण या अध्यायाला सुरुवात करूया. श्लोक क्रमांक 1. तं तथा संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् आशुपूर्णकुलेक्षणं विशदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. भाषांतर आहे. संजय म्हणाला, करुणेनं भारावलेल्या, मन खसलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुना पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले. अर्जुनाची अवस्था काय आहे? कृपयाविष्टम. अर्जुना केवळ दुबळा आहे का? नाही, करुणा आहे. भक्त आहे तो. हृदय करुणेनं भरलंय. भक्ताचं हृदय करुणेनं भरलं असतं. कृपयाविष्टम. अश्रूपूर्ण, डोळ्यातनं अश्रू येत आहेत त्याच्या. तर मारायची इच्छा कोणाला नाहीये. आणि त्यानंतर कुलेक्षणम. त्यानंतर त्याचं मन कसं आहे? खचलेलं आहे. तो दुःखी आहे. तो करुणाशील आहे, तो रडतो आहे आणि तो खचलेला आहे. त्याला पाहून भगवान श्रीकृष्ण मधुसूदन. मधुसूदन शब्द का पाहिला संजयनं? कारण संजयला धृतराष्ट्राला सूचित करायचं आहे की जरी अर्जुन गोंधळला आहे, त्याच्या रथामध्ये कोण बसलंय? कृष्ण बसलेत. आणि कृष्णाचं नाव आहे मधुसूदन. मधुसूदनचा अर्थ आहे ज्यानं मधु नावाच्या राक्षसाचा वध केला, तो मधुसूदन. सो भगवान श्रीकृष्ण निश्चितपणे अर्जुनाच्या या गोंधळ रूपी राक्षसाचा वध करतील. कारण का काय झालं होतं? ज्यावेळी अर्जुन गोंधळला, रथामध्ये बसला, सूक्ष्मरित्या धृतराष्ट्र आनंदित झाला होता की वा, अर्जुन युद्ध करत नाहीये. जर अर्जुन युद्ध केलंच नाही तर बाकी पांडवांना एवढा दम नाही की माझे 100 हरवू शकतील. नकुल, सहदेव आणि दुसऱ्या हरणं फार सोपं होतं कौरवांना, फार अवघड नव्हतं. तेवढे शोध तुलनेला भीम आणि अर्जुन तेवढे तुलनेला शोध होते. एकटा उरला भीम. सो भीमाला जर गुंतवून ठेवलं दुर्योधननं, तर बाकी कौरव मिळून आरामात, कर्ण वगैरे भीष्म मिळून आरामात तिघांना हरवू शकत होते. कारण अर्जुन युद्ध करणार नव्हता. सो धृतराष्ट्र खुश झाला होता. धृतराष्ट्र खुश झालाय. त्याची खुशी, त्याचा आनंद जो आहे तो जास्त काळ टिकू नये म्हणून सांगतायत संजय, बाबा घाबरू नका, जास्त खुश होऊ नका. रथामध्ये कोण बसलंय? मधुसूदन. आणि ते मधुसूदन लवकरच अर्जुना परत युद्ध करायला प्रेरित करतील. ओके. प्रभुपाद तात्पर्यात लिहितात शेवट मधल्या काही लाईनमध्ये, करुणेचा उपयोग कुठं करावा हे कोणालाही समजत नाही. हे फार महत्वाचं वाक्य प्रभुपाद येतं बरं का. करुणा असणं चुकीची नाही, करुणा असलीच पाहिजे. आपण कठोर हृदय असता कामा नये. पण करुणेचा वापर कुठे करावा हे कोणालाही समजत नाही. करुणा कशाप्रती असावी? शरीराप्रती का आत्म्याप्रती? प्रभुपाद पुढे लिहितात, बुडणाऱ्या वस्त्राबद्दल करुणा करणे व्यर्थ आहे. शरीर कसं आहे? वस्त्राप्रमाणे. सो अर्जुन जो दुःखी होता, तो या आपल्या नातेवाईकांच्या वस्त्राप्रती, नातेवाईकांच्या शरीराप्रती दुःखी होता. तो शरीर स्तरावरती देहात्म बुद्धीनं बघत होता. देह स्तरावर बघत होता. हे माझे आहेत, माझे आहेत, माझे आहेत, या माझ्या कनेक्शन होतं बघत होता. आणि त्या देहात्म शरीराशी जोडलं गेल्यामुळं शरीराप्रती असलेली करुणा जी आहे ती व्यर्थ होती, असं भगवंतांना येत ना म्हणायचं आहे. की प्रभुपाद म्हणतायत, अज्ञानरूपी महासागरात बुडालेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्त्रूपी स्थूल शरीराचे रक्षण करून वाचवता येत नाही. जो हे जाणत नाही की केवळ बाह्य वस्त्राबद्दल शोक करतो, त्याला शूद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हणले जाते. सो शूद्र म्हणजे कोण? तो शूद्र जातीत जन्माला तो शूद्र नव्हे. शूद्र म्हणजे असा व्यक्ती जो विनाकारण शोक करतो, विनाकारण क्रोध करतो, विनाकारण चिंता करतो. रामदास स्वामी म्हणतात ना, नको रे मना क्रोध हा खेदकारी. मना श्लोकात म्हणतात,
क्रोध असणं यात वाईट काहीच नाहीये, पण क्रोध कसा नको? खेदकारी. क्षुल्लक गोष्टी क्रोध किंवा शोक नको. नको रे मना काम नाना विकारी, किंवा मनी मानवी व्यर्थ चिंता वाहते. जो व्यर्थ चिंता करत बसतो तो कोण आहे? शूद्र. सो शूद्र ही मानसिकता आहे. आपण जर व्यर्थ चिंता करत असतो विनाकारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी, तर आपण कोण आहोत? शूद्र आहोत. शूद्र मानसिकतातलं वर यायचं आहे आणि ब्राह्मण मानसिकतेमध्ये यायचं आहे. ब्राह्मण मानसिकता म्हणजे काय? पुढे पाहू आपण. ब्राह्मण मानसिकता म्हणजे जो सामान्य जे गोष्टी संपणाऱ्या आहेत, ज्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत, त्यासाठी शोक करत नाही. त्याचा विचार जो असतो तो उच्च ध्येयाकडे असतो. ती आहे ब्राह्मण मानसिकता. ब्रह्म जानातेति ब्राह्मणः. सो जन्माद्वारे सगळेच शूद्र असतात. जन्माद्वारे सगळे शूद्र असतात, पण शास्त्र काय सांगतात? जन्मना जायते शूद्रा, संस्कारात भवेत द्विजा, वेदपाठात भवेत विप्रा, ब्रह्म जानातीति ब्राह्मणः. आपण जन्मदा शूद्र असतो, संस्कार जे आपल्यावर होतात, आपण द्विज होतो. द्विज म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय का वैश्य कुटुंबात जन्म घेतला, पण त्याचे गुण विकसित व्हायचे, त्याला म्हणतात द्विज. त्यानंतर वेदपाठात भवेत विप्रा, जो वेदांचा अध्ययन करतो तो विप्र होतो, त्याचं ब्राह्मण म्हणलेलं आहे. अजून ब्रह्म जानाती, ज्याला आध्यात्मिक तत्वांची अनुभूती येते, ज्याला भगवंताची अनुभूती येतो, ब्राह्मण. ब्रह्म जानातेति ब्राह्मण. ओके. अर्जुन क्षत्रिय होता आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीत त्याच्याकडून अपेक्षा नव्हती. परंतु भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्य शोक नष्ट करू शकतात आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली. सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्याला भौतिक शरीर आत्मा यांच्या पृथक्करणात्मक विवेचनाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो. शरीर आत्म्याला वेळ करतो हा अध्याय, आणि आत्म्याचे गुणाचं काउंटिंग करतो, आत्म्याचे गुण मोजतो, म्हणजे सांख्ययोग असं म्हणलेलं आहे. जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो, त्यालाच त्या प्रकारच्या साक्षात्काराच्या प्राप्तीची शक्यता आहे. ओके. आपण श्लोक क्रमांक 2 पाहूया. आता कल्पना करा, भगवंताने पाहिलं, एवढी महान कारणं दिली आहेत अर्जुनानं. आपण जर भगवंता जागी असतो, कृष्णा जागी आपण असतो, आपण काय केलं असतं? बाप रे, एवढा विचार केलाय, किती गहन कारण आहे, केवढ्या गोष्टी घडणार आहेत जर युद्ध केलं तर. नको रे बाबा, तुझं म्हणणं बरोबर आहे, केवढा डीप गेलास तू त्यामध्ये. मी पण एवढा विचार कधी केला नाही. बेटर युद्ध टाळून टाक आणि तू जंगलात जाऊन बस. कशाला एवढं युद्ध करायचं, कशाला एवढे वेळ घालायची? पण भगवान श्रीकृष्ण तसे नाहीयेत. भगवान श्रीकृष्ण काय केलं? एका प्रामाणिक मित्राप्रमाणे, जसं प्रामाणिक मित्र आपल्या मित्राचं भलं करण्यासाठी केवळ त्याच्या प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत नाही, त्याला योग्य ठिकाणी नाही पण म्हणतो आणि योग्य ठिकाणी झापतो पण. हे प्रामाणिक मित्राचं वैशिष्ट्य असतं, किंवा प्रामाणिक सुहृदाचं वैशिष्ट्य असतं. भगवान श्रीकृष्ण त्याचं काम करतायत आणि आता 2 श्लोकामध्ये खडखडून अर्जुनाला फटके मारणार भगवान श्रीकृष्ण. तर बघूया आपण. श्री भगवान वाच कुतस्थं कश्मलविदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम अस्वर्गम अकीर्तिम करम अर्जुना. काय म्हणले भगवान श्रीकृष्ण? ओंजारला का अर्जुनाला? फटका दिला. काय म्हणले? अरे अर्जुन, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? कश्मलमिदं कुतस्थं कश्मलमिदं. ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे, त्याला या गोष्टी मुळी शोभत नाहीत. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्याच्या दुष्कृतीला कारणीभूत होतात. अरे तू क्षत्रिय आहेस, आपण उच्चतर लोकात जायचा विचार केला पाहिजे. तू आर्य आहेस, अनार्यासारखा वागतोयस. आता आर्य आणि अनार्यातला काय फरक आहे तात्पर्य प्रबंध सांगितलंय, पण इथं कान उघडणी केली अर्जुनाच्या भगवंतांनी की तुझं बोलणं ना तुझ्या चरित्राला शोभेचं नाहीये. तू क्षत्रिय आहेस, एका दुबळ्या भित्र्या घाबरड भेदरड माणसाप्रमाणे तू बोलतोयस, हे तुला शोभणार नाहीये. तू आर्य आहेस, पण तू अनार्यासारखं वागतोयस. सो आर्य म्हणजे काय? ज्याला जीवनाचा उद्देश माहीत आहे, ज्याचं जीवन आध्यात्मिक जीवन मूल्यावर आधारित आहे, त्याला आर्य म्हणलेलं आहे. तर शेवटच्या परिच्छेदात प्रभुपाद लिहितात
की आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवन मूल्यावर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींनाच आर्य हा शब्द लागू पडतो. आर्या स्टॅम्प करता येत नाही. हिटलर पण म्हणायचा मी आर्य आहे. पण हिटलरचं वागणं हे आर्यांसारखं नव्हतं. भारतामध्ये थेरी आहे, आर्यन इन्व्हेंजन थेरी, की आर्य जे आहेत हे भारताबाहेरून भारतामध्ये आले. भारतापूर्वी फक्त दक्षिण भारतीय लोकांचा होता. मूल निवासी भारतीय ते होते, द्रविडीन लोक. आणि आर्यन लोक बाहेरनं आले आणि त्यांनी भारतात राज्य केलं, ब्राह्मण लोकांनी भारतात राज्य झालं. ही पूर्णपणे चुकीची थेरी आहे. सो आर्याचा अर्थ आहे की ज्याला आध्यात्मिक जीवन मूल्य माहित आहेत आणि त्या जीवन मूल्यांच्या आधारावर तो जीवन जगत आहे. जीवनाबद्दलच्या भौतिक संकल्पनेत पछाडलेल्या लोकांना जीवनाचे ध्येय परमसत्य श्री विष्णू किंवा श्री भगवानांची प्राप्ती आहे याचे ज्ञान नसते. प्रल्हाद महाराज म्हणतात, न ते स्वार्थ गतिम हि विष्णू दुराशयाये बहिरर्थ मानिना अंधम यथांधे उपगेयमाना ते पेश तंत्रम उर्दाम निबद्धा. न ते विदु स्वार्थ गतिम हि विष्णू, की अशा हिरण्यकशिपूसारख्या माणसांना, नेत्यांना काय माहित नाहीये आपला स्वार्थ काय खरा, विष्णू के कृष्ण. आपली गती कुठे गेली पाहिजे, कृष्णाकडे का विष्णूकडे, हा स्वार्थ त्यांना माहित नाहीये. त्यामुळे काय करतात ते, दुराशय, ते चुकीच्या गोष्टींचा आश्रय घेत आहेत, भौतिक गोष्टींचा आश्रय घेत आहेत. बहिरर्थ मानिना, आणि जग भगवंताकडे न बघता बाहेरच्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करतायत. आणि ते तुलना कशी केली आहे त्या नेत्यांची आणि त्या माणसांची, त्या नेत्यांना फॉलो करणाऱ्या. अंधम यथांधेर उपगीयमाना, एक आंधळा चालतोय आणि त्या आंधळ्याचं अनुकरण बाकी सगळे डोळस लोक त्याला नेता समजून करतायत, तर काय होईल. आंधळ्याला समजताना असं दिसत नाही आंधळा कुठे खड्डा पडतोय, आंधळा कुठे घाणीत जातोय, आणि सगळी लोक पण त्याचं अनुकरण करून खड्ड्यामध्ये किंवा घाणीमध्ये जात आहेत. अंधम यथांधेर उपगीयमाना. सो नेता आंधळा असता कामा नये, नेता डोळस असला पाहिजे. आणि जसा आंधळा खड्डा पडतोय, ही लोक पण खड्ड्या पडून अधिक 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 या भौतिक जगाशी बांधली जात आहेत. आणि हे जो करतो तो अनार्य. अर्जुना, तुझं वागणं जे आहे ते का अनार्यासारखं आहे, आर्याला शोभणारं नाहीये. जे भौतिक जगाच्या बाह्यात कार्यरूपाद्वारे आकर्षले गेले असल्यामुळे त्यांना मुक्ती म्हणजे काय याचे ज्ञान नसते, त्यांना अनार्य म्हणले. ज्या लोकांना भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे याचे ज्ञान नसते, त्यांना अनार्य म्हणले जाते. अर्जुन जरी क्षत्रिय असला तरी ते युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यापासून तो च्युत होत होता. अशा प्रकारची भ्याड वृत्ती ही अनार्यांना शोभणारी होती. तुझी वृत्ती कशी आहे, भ्याड वृत्ती आहे, की आर्यांना शोभणारी नाही, असं इथं म्हणलेलं आहे. अशा रीतीने कर्तव्यभ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही, आणि जगामध्ये कीर्तिमान होण्यास संधी सुद्धा त्याला मिळत नाही. तर बघा, बरेच लोकांना वाटतं की आध्यात्मिक होणं, भक्ती करणं म्हणजे आळशीपणे वागणं, कामधंदा सोडून देणं आणि मंदिरामध्ये येऊन बसणं. तो का मला म्हणता, बरं जा काय हो तुम्ही कामधंदा सगळे मंदिरामध्ये बसता, सगळे हरिकृष्ण कर बसता, तर कामधंदे तुम्हाला नाहीत का कुठले. सो लोकांना वाटतं की भक्ती करणं म्हणजे आळशी होणं. भक्ती मार्ग किंवा आध्यात्मिक मार्ग आळसाला कधीच प्रोत्साहन देत नाही. जेवढा व्यक्ती अधिक भक्त बनतो, जेवढा व्यक्ती अधिक आध्यात्मिक बनतो, तेवढा व्यक्ती अधिक क्रियाशील होतो. फक्त फरक एवढाच आहे, त्याची क्रिया जी आहे ती क्रिया ही योग्य दिशेनं चालू राहते. त्याची क्रियाशीलता खड्ड्यात घेऊन जाणार नसती, त्याची क्रियाशीलता ही आपल्याला मुक्त करणारी असते. दोन्ही क्रियाच आहेत. एक क्रिया मुक्त करते, एक क्रिया आपल्याला उच्च स्तरावर घेऊन जाते, एक क्रिया अधिक अधिक बंधनात टाकते. जो व्यक्ती अजिबात काम करत नाही स्वतःच्या स्वार्थापोटी, तो व्यक्ती कधीच आध्यात्मिक होऊ शकत नाही. कधी कधी वाटतं की एखादा आध्यात्मिक व्यक्ती आणि एखादा तमोगुणी व्यक्ती सारखेच आहेत, पण दोघांनी आसक्ती नाही. पण असं नाहीये, एक व्यक्ती अधिक अधिक बंधनात चाललाय, एक व्यक्ती मुक्त व्हायला लागला आहे. सो मंदिरात असले ब्रह्मचारी आहेत हे पण आळशी नसतात, ते भरपूर काम करत असतात. सर्वात जास्त काम ते करत असतात बरेचदा. आमच्याकडे असे काही ब्रह्मचारी आहेत जे सकाळी 4 ते रात्री 12 पर्यंत काम करतात, परत सकाळी 4ला उठतात. असं अखंडितपणे वर्षानुवर्ष केलेले ब्रह्मचारी आमच्या मंदिरात पण आहेत. का, तर भक्तिमार्ग कधीच आळसाला प्रोत्साहन देत नाही. श्रील प्रभुपाद म्हणायचे की एकदा ते शिवप्रभुपादांनी पाहिलं, काही भक्त मंगळातले उठलेले नाही आहेत सकाळी,
म्हणजे का नाही उठले? म्हणजे काल रात्री झोपले, लेट झोपले. म्हणजे लेट झोपले तर लवकर झोपू देत. मंगलार्थ उठणं हे भक्ताचं कर्तव्य आहे. आळसात झोपून दिवस काढणं आपलं कर्तव्य नाही. प्रभुपाद एका तात्पर्य म्हणतात, इस्कॉन एका फ्री हॉटेल नाहीये जिथं यावं खावं प्यावं झोपून जावं फक्त. इस्कॉन मध्ये आपण आलोय भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी आणि लोकांना भक्तीचं ज्ञान देण्यासाठी. ओके. या जगामध्ये कीर्तिमान होण्याची संधी सुद्धा त्याला मिळत नाही. अर्जुनाची तथाकथित भौतिक करुणा भगवान श्रीकृष्ण मान्य करत नाही. आता इथं श्री भगवान वाच हा शब्द वापरलाय. पहिला श्लोक भगवान श्रीकृष्ण बोलले आणि त्यांना म्हणले भगवान. धृतराष्ट्राला भगवान म्हणले का? नाही. संजयला भगवान म्हणले का? नाही. अर्जुनला भगवान म्हणले का? नाही. फक्त कृष्णांना भगवान म्हणले. सो या भगवान शब्दाचा अर्थ प्रभुपाद सांगतायत, वान म्हणजे असणे, पॉझेसिव्ह. वान म्हणजे पॉझेसिव्ह. ज्ञानवान म्हणजे ज्ञान असलेला, धनवान म्हणजे धन असलेला, नंतर ज्ञानवान म्हणजे ज्ञान असलेला, भाग्यवान म्हणजे भाग्य असलेला. तसंच भगवान म्हणजे ज्याच्याकडं 6 प्रकारची ऐश्वर्य परिपूर्ण अवस्थेत आहेत. कोणती 6 प्रकारची ऐश्वर्य? ज्ञान, सौंदर्य, त्यानंतर प्रसिद्धी, त्यानंतर शक्ती, त्यानंतर अ, अ, वैराग्य आणि पैसा. या 6 ऐश्वर्य जी आहेत ही परिपूर्णपणे, आणि म्हणून त्यांना भगवान म्हणले. ही 6 ऐश्वर्य माणसं आकर्षित करतात. अंबानीकडे पैसा आहे तर आपण अंबानीकडे आकर्षित होतो. पण अंबानीकडे पैसा असल्या अंबानीकडे सौंदर्य नाही. काही लोकांकडे सौंदर्य आहे, ऐश्वर्याकडे सौंदर्य आहे समजा, लोक आकर्षित ऐश्वर्याकडे होतात किंवा कुठल्या हिरोकडे स्त्रिया आकर्षित होतात कारण त्याच्याकडे सौंदर्य आहे. काही लोकांकडे ज्ञान असतो, लोक आकर्षित होतात. अब्दुल कलामकडे पैसे पण नव्हते तर सौंदर्य पण नव्हतं, तरी पण लोक आकर्षित झाले अब्दुल कलामकडे. आईन्स्टाईनकडे लोक आकर्षित झाले का? त्याच्याकडे ज्ञान होतं. काही लोकांकडे प्रसिद्धी असते, राजकारणी लोक प्रसिद्ध आहेत, फेमस आहेत, नरेंद्र मोदी, लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. काही लोकांना शक्ती आहे, अंडरटेकर जे पैलवान लोक असतात काय, जे काय WWF मधली लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात, तारा सिंग, अंडरटेकर वगैरे वगैरे. आणि काही लोक वैराग्यावर प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ महात्मा गांधी 55 फिरायचे, त्याच्याकडे वैराग्य होतं म्हणते आकर्षक होते. भगवंताकडे 6च्या 6 ऐश्वर्य परिपूर्ण अवस्थेत आहेत म्हणून त्यांना भगवान म्हणले. आणि त्यांच्याकडे 6 ऐश्वर्य म्हणते सर्वाकर्षक आहेत. सो कृष्णाचा अर्थ काय? आकर्षयती इति कृष्णा. म्हणून ब्रह्मदेव म्हणतात, ईश्वर परमः कृष्णा सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंदम सर्व कारण कारणम. सो कृष्ण भगवानाचा उल्लेख भागवतमच्या पहिल्या स्कंदात पण येतो. तिथं सुत गोस्वामी म्हणतात, एते च सकला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम हृदयंती युगे युगे. की भगवंताचे अनेक अवतार आहे पण भगवान हा शब्द कोणा वापरलाय? कृष्णाला. कृष्ण हे भगवान आहेत. सो म्हणून भगवान हा शब्द फक्त आणि फक्त कृष्णाला, आणि कधी 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 महान अशा विभूतींवर भगवान वापरला तर, कारण ते भगवंताशी जोडले गेलेले आहेत म्हणून कधी कधी काही क्षणापुरते ते भगवान म्हणून काम करतात भगवंताच्या कृपेनं. सो कधी कधी महान ऋषींना किंवा महान देवतांना भगवान असं क्वचितपणे म्हणलं जातं, पण जनरली भगवान म्हणजे एकच आहे, कृष्ण, असं प्रभुपाद इथं सिद्ध करत आहे. ओके, तर आपण श्लोक क्रमांक 3 पाहूया आता. ओके, आता काय म्हणतायत? आतापर्यंत थोडं अनार्य म्हटलंय, आता शिवी घातली डायरेक्टली भगवंतांनी. काय म्हणलंय? क्लैभ्यमास्मकमा पार्थ नातत्वय्युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतपः. क्लैभ्यम मास्मकमा पार्थ. क्लैभ्यम म्हणजे काय? नपुसकत्व, इम्पॉर्टन्सी. अर्जुना, असं नपुंसक माणसासारखं का बोलतोयस? आपल्या पण म्हणलं नपुंसक का बोलतोयस, आपल्याला फार फरक पडणार नाही, का आपण सगळेच कलियुगात नपुंसक आहोत एका प्रकारे बघायला तर. म्हणतात ना, मरे हो का मारना. कलियुग कसं आहे? ज्यावेळी चैतन्य महाप्रभू चक्र काढलं होतं मधाईला मारण्यासाठी, नित्याप्रभू काय म्हणले? अहो महाप्रभू, याला मारताय तुम्ही, कलियुग आहे हे, सगळेच असेच कलियुगात, ह्याला मारलं तर कोणाकोणा मारा लागेल. सो ऑलरेडी जे मेलेले आहेत कलियुगात त्यांना काय मारायचं? त्यांना मारून उपयोग नाही, त्यांना आपण ते हृदयातच राक्षस मारला पाहिजे. सो कलियुगाची माणसं कशी आहेत? ऑलरेडी मेलेली आहेत. सो मरे हो क्या मारना. पण अर्जुन तसा नव्हता. अर्जुन क्षत्रिय होता.
म्हणजे क्षत्रियाला नपुंसक बनणं ही साधी गोष्ट नाहीये. खूप वेदना आणणारी आहे, खूप त्रास देणारी आहे. आणि हे ऐकल्यावर अर्जुन भडकला. आता पुढे आपण बघू अर्जुन कसा भडकला ऐकल्यावर. क्लेभ्यम मास्मगमा पार्था नातत्व पद्धती. हे क्षुध हृदयाचं दुर्बलता आहे, दौर्बल्य जे आहे हे काढून टाक आणि उठ युद्ध करायला तयार हो. लगेच दुसऱ्या श्लोकात बास झाला आता काय वेळेसारखं बोलतोस हे उठ युद्धाला तयार हो असं भगवान श्रीकृष्ण इथं म्हणत आहेत. भाषांतर आहे हे पार्थ. पार्थ का शब्द वापरला असेल तर पार्थ म्हणजे पृथ्वीचा मुलगा. अरे कुंतीचा मुलगा आहेस तू. अरे कुंती सारख्या स्त्रीचा मुलगा असा दुबळा. अरे बघ त्या स्त्रीचं काय धारिष्ट्य आहे, किती धैर्य आहे, किती सहनशीलता त्या कुंतीची. लहानपणापासून ते या क्षणापर्यंत फक्त सहनच केले कुंतीनं. सर्वात जास्त सहन कोणाला करायला लागले जीवनामध्ये तर कुंतीला करायला लागले. कधी कधी आपल्या जीवनात बऱ्याच समस्या येतात त्या सहन करायला लागतात. आपल्याला वाटतं कधी कसं विचार मनामध्ये येतो सहन होत नाही. बस झालं या गोष्टी त्या सहनच्या पलीकडे चालल्या आहेत असा विचार आपल्या जेव्हा मनामध्ये येईल ना आपण कुंतीला आठवलं पाहिजे. कुंती महाराणीला की त्या स्त्रीनं काय काय सहन केलंय. बापरे लहानपणापासून ते मरेस्तोवर केवळ सहन करणे सुरू आहे. आणि अशा कोणतीच तू मुलगा आहेस आणि तू अशा प्रकारे दुर्बळ वागतोयस हे इंडिकेट करायचं आहे भगवंतांना. हे पार्थ अशा हीन नपुंसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे शूद्र दुबळेपणा सोडून दे आणि हे परंतप आहेस तू. तू तपस्वी आहेस. उठ आणि युद्धाला तयार हो. ओके अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला ओरडून एका प्रकारे जागरूक करायचा प्रयत्न झोपेतनं उठवायचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. तात्पर्यात शिल्पवाद शेवटच्या 4-5 लाईन लिहितात. अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि आपले नातलग यांच्याबद्दलच्या आपल्या उदार मनोवृत्ती सबबेवर आपण युद्ध करण्याचे सोडून देत आहोत असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करेल. पण श्रीकृष्णाच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदौर्बल्यच आहे. अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिलेली नाही. म्हणून श्रीकृष्णाच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांचा त्याग केला पाहिजे. सो संन्यास आणि ब्रह्मचर्याचा अर्थ खूप वेगळा आहे. एकदा एक व्यक्ती श्रीपाद रामानुजाचार्यांच्याकडे गेला आणि म्हणला श्रीपाद रामानुचार्य मी संन्यास घ्यायला योग्यतेचं झालो असं मला वाटतंय. रामाचार्य विचारलं का बरं तुला असं का वाटतं की तू संन्यास घ्यायच्या योग्यते झालायस. पण तो म्हणला की माझी बायको मरण पावली आणि माझी बायको मरण पावल्यावर माझ्या डोळ्यातनं पाण्याचे थेंब आला नाही याचा अर्थ मी आसक्त नाहीये आणि त्यामुळे मी संन्यास घ्यायच्या योग्यतेचा आहे. आणि हे वाक्य ऐकलं रामानुचार्यांनी आणि रामानुचार्य काय म्हणले पहिला जो लग्न कर म्हणले जा आणि दुसरं लग्न कर. म्हणजे का अरे एक बायको आपल्याला सोडून गेली आहे आपली पत्नी आपली सहचारी आपल्याला सोडून गेली आहे आणि तू रडता येत नाहीये तर भगवंतासाठी कसं रडणार तू. आपल्या बायकोवर तुला प्रेम करता येत नाहीये तर भगवंतावर प्रेम कसं करणार तू. सो तू संन्यास घ्यायच्या अजिबात योग्यतेचा तू नाही आहे. जा लग्न कर. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की ब्रह्मचारी बनणं म्हणजे आई वडिलांचा संपर्क तोडणं नव्हे. जो आपल्या आईवर प्रेम करू शकत नाही आपल्या वडिलांवर प्रेम करू शकत नाही तो भगवंतावर प्रेम कसं करणार. आपण आश्रमात आलोय भगवंतावरचं प्रेम विकसित करण्यासाठी भगवंतावर प्रेम करण्यासाठी. सो आई वडिलांचा त्याग करून कधीच भगवंतावर प्रेम करता येत नाही. तुम्हाला आई वडिलांचा संपर्क ठेवावाच लागेल त्यांच्याशी बोलावंच लागेल त्यांच्याशी भांडून चालणार नाही. ओके तर म्हणून भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारचे औदार्य भगवान श्रीकृष्ण मनोदौर्बल्य वाटतंय. अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिली नाही. रामानुजांनी दिली नाही आहे मंदिरातल्या भक्तांनी पण दिली नाहीये. म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांचा त्याग केला पाहिजे. तथाकथित अहिंसा गरजेची आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितली अहिंसा. पण तथाकथित अहिंसा जी अहिंसा जास्त हिंसेला
कारणीभूत ठरते. महात्मा गांधींच्या वेळेस, आम्ही कुठल्या काँग्रेस पक्षाचा किंवा भाजपा पक्षाचा पुरस्कार करता नाही इथं, पण दुर्दैवानं महात्मा गांधीसारख्या महात्म्यानं सुद्धा अहिंसेचा वापर खूप चुकीच्या प्रकारे केला आणि गांधींची अहिंसा ही सर्वात मोठ्या हिंसेला कारणीभूत ठरली. ज्या अहिंसेचा पुरस्कार महात्मा गांधींनी केला त्या अहिंसेच्या नावाखालीच भारत जेव्हा स्वतंत्र झाला 10 लाख हिंदूंची कत्तल झाली, पण फाळणी झाली. आणि फाळणीमध्ये तिकडनं इकडे हिंदूंना 10 लाख हिंदूंना गाड्या भरून भरून कत्तल करून करून बायकावर बलात्कार करून करून हे लोक पाठवत होते आणि कुणीही गांधींची अहिंसा मान्य केली नाही. ज्या क्षणी बंगालमध्ये गोपाल पिठा नावाचा व्यक्ती होता की हिंसा थांबवायची असेल तर गांधी काय उपदेश करे हिंदूंना, तुम्ही हिंसा करू नका, त्यांना हिंसा करू दे, पण तुम्ही हिंसा करायला जाऊ नका. त्या गोपाल पिठाने हिंदूंना एकत्र केलं आणि सांगितलं की आपण एकास प्रत्युत्तर दिलं पाहिजे तेव्हाच हिंसा थांबेल. आणि जेव्हा हिंदूंनी प्रतिकार करायला चालू केला तेव्हा हिंसा थांबली. सो अहिंसा कुठे वापरायची आणि कशी वापरायची, ही तथाकथित अहिंसा आहे, ही कामाची नाही. म्हणून शास्त्र काय म्हणतात, अहिंसा परमो धर्मा धर्म हिंसा तथैवच. धर्मासाठी कधी कधी हिंसा करणं पण गरजेचं आहे. अपोज धर्मासारखी हिंसा म्हणजे जिहादी हिंसा नव्हे, जिहादी माणसं तर म्हणत नाही तुम्ही, पण धर्मरक्षणासाठी कधी कधी हिंसा करणं आवश्यक असतं. अजून एक उदाहरण पाहू आपण आपल्या इतिहासामध्ये, ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाणचं. 17 वेळा मोहम्मद घुरीला हरवलं आणि 17 वेळा मोहम्मद घुरीला आलिंगन देऊन मिठी मारून सोडून दिलं. का? अरे अहिंसा, कशाला मारायचं याला. 18वेळी जेही मोहम्मद घुरी जिंकला तेव्हा मात्र त्यानं अजिबात अहिंसा दाखवली नाही आणि त्याच पृथ्वीराज चव्हाणला डोळे फोडले आणि डोळे फोडून त्याची हत्या केली क्रूरपणे. आणि ते जर केलं नसतं, तथाकथित अहिंसा दाखवली नसती, आज भारताचा इतिहास काय वेगळाच असता. हे मुस्लिम राज्यकर्ते भारतामध्ये घुसलेच नसते आणि भारत देश अजूनही वैदिक संस्कृती पालन करणारा ऐश्वर्य संपन्न प्रभावशाली देश राहिला असता. पण जशी परकीय आक्रमण घुसली आणि परक्यांनी भारताला दुबळं बनवलं, गुलाम करून टाकलं, शोषण केलं आणि एवढे 1000 वर्ष शोषण सहन केलं की आता ते शोषणातून बाहेर येऊन आपलं संस्कृती, आपलं कल्चर, आपला धर्म पालन केलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे, हे विसरून भारतीय लोक गेले. कशामुळं? तथाकथित अहिंसेमुळं. म्हणून ज्यावेळी कर्ण हा कर्णाच्या रथात चाक अडकलं होतं आणि भगवान श्रीकृष्ण काय म्हणलं अर्जुनला, बाण मार आणि हिंसा कर. अर्जुन म्हणला नाही मारू शकत. धर्मशास्त्र सांगतं की ज्याच्या हातात शस्त्र नाहीये किंवा जो रथामध्ये बसलेला नाही त्याच्या रथामध्ये बसल्या माणसाचा हल्ला करता कामा नये, हे धर्माच्या विरुद्ध आहे. आणि भगवंत म्हणाले ठीक आहे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण कुणावर धर्म दाखवायचा? तो व्यक्ती धर्म दाखवायला, अहिंसा दाखवायला पात्र आहे का हे बघितलं पाहिजे. ज्या कणावर तो अहिंसा दाखवायचा प्रयत्न करतोय, ज्या कणाला तो मारायचं नाकारतोय धर्माच्या नावाखाली, त्या कर्णाला कधी धर्माचं पालन केलंय? द्रौपदी वस्त्रहरणच्या वेळी हा कर्णच असा होता ज्यांनी सगळ्यात जास्त दुर्योधनाला उकसवलं होतं द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यासाठी. याच कर्णाने द्रौपदीला वेश्या म्हणलं होतं. दुर्योधनच्या प्रत्येक वाईट कृतीमध्ये कर्ण दुर्योधनच्या बरोबर होता. त्यावेळी तो धर्म कुठे गेलेला होता? आता धर्म काढला, आता त्याला ठेचून काढ. कारण धर्म रक्षणासाठी अशा व्यक्तीला ठेचणं आवश्यक आहे. युधिष्ठिर राजा करायचा आहे, अधर्माचा आश्रय घ्यायला लागेल, असत्याचा आश्रय घ्यायला लागेल. युधिष्ठिर खोटं बोलावं लागेल. का धर्माची स्थापना करायची आहे आणि धर्माची स्थापना कधी कधी खोटं बोलणंही चुकीचं नाही. आता आपण ऐकलंय की ज्यावेळी भगवंतांनी खोटं बोलायला सांगितलं युधिष्ठिरला आणि युधिष्ठिर खोटं बोलला, त्याचा रथ जो 2 इंच वर चालायचा तो खाली टेकला गेला. धर्मशास्त्र सांगतं की तो असत्य बोलला म्हणून रथ खाली आला, पण अध्यात्मशास्त्र सांगतं नाही, असं नाहीये. युधिष्ठिर रथ खाली आला कारण भगवंताच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी त्यानं वेळ घेतला आणि भगवंताच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी वेळ घेतल्यामुळं त्यांना भगवंतावर जास्त विश्वास ठेवला नाही, त्यांना शंका घेतली आणि तो वेळ घेतल्यामुळे तो रथ खाली आला, असं अध्यात्मशास्त्र सांगतं. ओके, सई माताजी प्रश्न आहे का? विचारा. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम.
हा? प्रभूजी धर्म या शब्दाचं मिनिंग सांगा ना मला. ऍक्च्युली काय वर्ड मिनिंग ओके धर्म. ओके. धर्म म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीनुसार काम करणे. साखरेचा धर्म काय आहे? गोड असणं. साखरेची स्वरूप स्थिती काय? गोड असणं. कडू साखर कधी म्हणतो का आपण? साखर म्हटले गोड आहे. कारल्याचा स्वधर्म काय आहे? कडू असणं. पाण्याचा धर्म काय आहे? वाहणं. सो धर्म म्हणजे त्या त्या गोष्टी स्वरूप स्थिती. सो आपण शरीर, आपण आत्मा आहोत. आत्म्याची स्वरूप स्थिती आहे जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. आपण भगवंताचे दास बनणं ही आत्म्याची स्वरूप स्थिती आहे. सो धर्म म्हणजे जे भगवंत सांगतात ते करणं, भगवंताचं दास्यत्व स्वीकारणं. युधिष्ठिरानं हे दास्यत्व स्वीकारताना थोडी कचराई केली, थोडा हडबडला तो आणि सो कॉल्ड धर्माखाली गेला आणि त्यामध्ये रथ खाली आला, असं आचार्य आपले सांगतात. सो धर्म हा शब्दाचे अनेक अर्थ आहेत, पण सर्वोच्च अर्थ जो आहे तो हा अर्थ आहे की आपल्या स्वरूप स्थितीनुसार काम करणे. आता ते काम करण्यासाठी कधी कधी आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं. असं धर्म म्हणजे शास्त्रांच्या नियमांचं पालन करणं, हा पण धर्म आहे. तो शास्त्रांच्या आदेशाचं पालन करण्याला धर्म म्हणतात. आणि जो शास्त्रांच्या आदेशाचं पालन करत नाही त्याला अधार्मिक असं म्हणलं जातं. पण त्या नियमाचा उद्देश काय आहे की अल्टिमेटली भगवंताचं दास्यत्व स्वीकारणं, भगवंताच्या भक्तीची प्राप्ती करणं. ओके ओके, धन्यवाद प्रभूजी. ओके चालेल. ओके, आपण पुढे जाऊया. आता आता अर्जुन ऐकलं की मला नपुंसक म्हणाले, माझे मित्र, माझे परम मित्र मला नपुंसक म्हणाले. राग येतो ना असं म्हटल्यावर? पण आपला अपमान केला कसं वाटतं? हं? खूप राग येतो अपमान केल्यावरती, कारण आपला अहंकार आहे ना. अहंकारला दुखावला तो. अजूनही किती आपण माळा जपल्या, माळा खिचल्या, आपण अजूनही कोणी आपला अपमान केला तरी, जरी आपण बाहेर व्यक्त करत नाही तर राग हा येतोच. मला एक मिनिट, मला एक महत्वाचा फोन येतो, एक मिनिट. हरे कृष्ण. मी आपल्याला भक्तीची क्लास हवाय. ओके ओके हा. तर आता अर्जुनाला राग येत आहे, आणि अर्जुन का म्हणतो का रागाच्या भरात? अर्जुनो वाच कथम भीष्म अहम सांख्ये द्रोणम च मधुसूदना इषुभी प्रतियोत्स्यामि पूजावरहा वरिसूदना. भाषांतर अर्जुन म्हणाला, हे अरिसूदना, हे मधुसूदना. दोन नाव पकडलेत भगवंताची, अरिसूदन आणि मधुसूदन. मला पूजनीय असणाऱ्या भीष्म आणि द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणाने प्रतिहल्ला कसा करू शकेन? सो इनडायरेक्टली अर्जुन म्हणतोय कृष्णांना, कसलं काम करायला सांगतोय मला? असं का बोलताय? मी नपुंसक आहे? शास्त्राला सांगितलंय ना की वरिष्ठांवर हल्ला करता कामा नये. आणि हे मला पूजनीय आहेत, द्रोण आणि भीष्म, ह्यांच्यावरती हल्ला करू बाणानं. हा सल्ला कसा देऊ शकतो मला? एका प्रकारे अर्जुन रागानं बोलतोय. इनडायरेक्टली काय म्हणायचं अर्जुनला? की तुम्ही मला म्हणता युद्ध करा म्हणून, पण उद्या तुम्हाला सांगितलं तुमच्या गुरुवर हल्ला करा. सांदीपनी मुनी तुमचे गुरु आहेत. भगवान श्रीकृष्ण गुरु कोण आहेत? सांदीपनी मुनी, ज्यांच्या शाळेमध्ये जाऊन भगवान श्रीकृष्ण शिकले होते. त्यांच्यावर हल्ला करा म्हणलं तर तुम्ही करा हल्ला? नाही ना, मग मला काय सांगतं माझ्या गुरु हल्ला करायला? असा युक्तिवाद, असा प्रतिवाद भांडून अर्जुन इथं करत आहे. कारण का अर्जुन इथं कुठल्या भूमिकेमध्ये आहे? मित्राच्या भूमिकेमध्ये आहे. एखादा व्यक्ती ज्यावेळी सल्ला स्वीकाराच्या मनस्थितीत नसतो, त्याला किती उपदेश दिला तो स्वीकारू शकत नाही. सल्ला स्वीकारण्यासाठी, उपदेश स्वीकारण्यासाठी त्याला कळलं पाहिजे की मला उपदेशांची गरज आहे. जसं आजारी पडलेल्या माणसाला कळलंच आहे तो आजारी आहे, तर तो काय करतो? समजा त्याला सर्दी झाली आणि त्याला कळलं सर्दी झाली आहे, तो काय करतो? तो औषध घेत नाही, तो अजून आईस्क्रीम खातोय असतं, तो अजून थंड पदार्थ खातो. डायबिटीस झालेल्या माणसाला कळलं त्याला डायबिटीस झालाय, तर तो काय करतो? तो अजून जास्त गोड पदार्थ खातो. पण ज्यावेळी त्याला जाणीव होईल की मला डायबिटीस नावाचा रोग झाला किंवा सर्दी झाली आहे आणि याच्यावर उपचार केला नाही तर मी समस्येमध्ये येऊ शकतो,
तेव्हा त्याला त्याला कोणी सांगितलं अरे इन्शुलिनचं इंजेक्शन घे डायबिटीस होती, तेव्हा तो ऐकायला तयार होतो. अरे डॉक्टरकडे जा, डॉक्टर उपचार करीत, तेव्हा तो जायला तयार होतो. तोपर्यंत तो ऐकायच्या मनस्थितीत नसतो. तर बरेचदा आपण लोकांना उपदेश करायला जातो, पण उपदेश करताना आपण समजून घेतलं पाहिजे की ज्याला उपदेश करतोय तो ऐकायच्या मनस्थितीमध्ये आहे का नाही. जोपर्यंत त्या मानसिकतेमध्ये येत नाही, त्या मनस्थितीमध्ये तो येत नाही, त्याला उपदेश करून काहीच फायदा होणार नाही. भगवंताने उपदेश केला, रागावले, पण अर्जुन त्या मनस्थितीत नव्हता. त्यांची त्यांची योग्य गोष्ट समजून घ्यायच्या, अर्जुन भडकला. ओके. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात, एक सर्वसामान्य शिष्टाचार असा आहे की ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये. काही वेळा ते कठोरपणे जरी वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये. असे असताना अर्जुन त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे कसे शक्य आहे. आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु सांदीपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील काय. अर्जुनाने श्रीकृष्णांजवळ केलेले हे काही युक्तिवाद होते. ओके. आता अर्जुन तेवढ्यावर थांबत नाहीये. अर्जुन काय म्हणतो, बापरे, यांना मारण्यापेक्षा मी भिक्षा मागून जीवन जगतो. ह्यांना मारून रक्तबंबाळ करून त्या रक्तरंजित तलवार घेऊन जर राज्यपदी बसायचं असेल तर बेटर भिक्षा मागितलेलं बरं. सो भिक्षा मागणं सोपी गोष्ट नाही. लोक स्वार्थासाठी कुठल्याही थराला जायला तयार होतात. इथं अर्जुन दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतः निस्वार्थ होऊन भिक्षा मागायला तयार आहे. सो भिक्षा मागणं हे महान लक्षण आहे, पण अर्जुन भिक्षा मागतोय देहात्म स्तरावरील करुणा दाखवून. ते चुकीचं आहे. हे भगवान श्रीकृष्ण पुढं खोडून काढणार आहे. तर काय म्हणतो अर्जुन, गुरुन हित्वा तु महानुभावान श्रेयो भोक्तो भक्षिपम इह लोके हत्वार्थ कामस्तु गुरुन इहैव भुंजीय भोगान रुधिरा प्रदिक्तान. याचा अर्थ असा आहे की महात्मा असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित असतील. हा मान्य करतो की दुर्योधनला भोगायचं आहे, त्याला राज्य भोगायचं आहे, तो स्वार्थीपणे युद्ध करायला आहे आणि त्याला हे लोक साथ देत आहेत, मान्य मला. पण त्यांना मारून मला कुठला आनंद मिळणार आहे. काहीच आपलं दुसरं कारण जे आहे, लॉस ऑफ सेन्स ग्रॅटिफिकेशन, इंद्रिय भोग जाण्याची भीती, हेच खालसा अर्जुन इथं रिपीट करत आहे. आणि त्या नियमानुसार मी युद्ध न केलेलं बरं. मी जंगलात जाऊन भिक्षा मागणं माझ्यासाठी श्रेयस्कर आहे. पण वास्तविकपणे इथं काय चुकतं अर्जुन, की जरी हे गुरु असले, जरी हे आजोबा असले तरी गुरुसारखं वागलेलं नाही आहेत. प्रत्येक गुरुमध्ये जर आपल्याला काही दोष दिसले तर काही पर्टिक्युलर केसमध्ये आपण गुरुचा त्याग पण करू शकतो. शास्त्रामध्ये वचन पण आहे की गुरुला ब्लाइंडली स्वीकारू नये, गुरुचं अंधानुकरण करू नये. हा, गुरुच्या आज्ञा स्वीकारल्या पाहिजेत, मान्य आहे, पण अंधपणे नाही. गुरुची आज्ञा दिल्यावर आपण त्याला शास्त्र आणि साधूंच्या वचनांवरती पारखून घेतलं पाहिजे. सो आपलं इस्कॉन काय सांगतं की कुठल्या गोष्टी स्वीकार करायच्या ज्या मॅच होतात, गुरुद्वारे बोलल्या, शास्त्राद्वारे बोलल्या आणि साधूंद्वारे बोलल्यावर मॅच होतात, त्याच गोष्टी आपण स्वीकारू शकतो. गुरु, साधू आणि शास्त्र प्रमाण या तिघांच्या कसोटीत एखादी गोष्ट उतरली गेली तर ते प्रमाणित म्हणून आपण स्वीकारू शकतो. अन्यथा कधी कधी गुरुच्या चुकीच्या गोष्टींचं अनुकरण केलं, गुरु चुकीच्या सूचनांचं पालन केलं आपण, ऑफकोर्स गुरुला जज करण्याचा आपला अधिकार नाही, तरी पण जज करण्यासाठी नाही, पण त्याला पारखून घेतलं पाहिजे. आणि शिष्याला पण पारखून घ्यायचा अधिकार गुरुला आहे. आता प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये आपण गुरुचा त्याग करू शकतो. धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंद्य कर्म करण्यात गुंतला आहे व जो विवेकशून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच हरकत नाही. जो निंद कर्म करण्यात गुंतला आहे आणि जो विवेकशून्य झाला आहे. द्रोणाचार्याचा प्रॉब्लेम काय झालाय, द्रोणाचार्य ब्राह्मण आहेत,
ब्राह्मणाला युद्ध करायला परवानगी नाही जर आपात स्थिती नसेल तर. ब्राह्मण हा कधी क्षत्रियाचं काम करू शकतो? इमर्जन्सी असेल तर. जर युद्ध करण्यासाठी कोणी क्षत्रिय नसेल किंवा सगळे क्षत्रिय विवेकहीन झालेले आहेत आणि कोणी क्षत्रिय धर्मासाठी युद्ध करत नाहीये, त्या सिच्युएशन मध्ये, त्या परिस्थितीमध्ये ब्राह्मणाला युद्ध करण्याचा, हातात शस्त्र घ्यायचा अधिकार आहे. उदाहरणार्थ परशुराम. परशुराम जन्माला ब्राह्मण होते. जमदग्नी ऋषींचे पुत्र आहेत परशुराम. जरी जमदग्नी ऋषीचे पुत्र असले परशुराम, तरी पण त्यांनी हातात शस्त्र घेतलं आणि सगळ्या क्षत्रियांचा संहार केला. आणि सगळे क्षत्रिय कार्तवीर्य अर्जुनासारखे अहंकारी झाले होते, अहंकारानं मदमस्त झाले होते आणि त्यांना शिक्षा देणं गरजेचं होतं. म्हणून परशुरामांनी शिक्षा केली, कारण ती इमर्जन्सी होती. त्यानंतर दुसरी इमर्जन्सी पाहू आपण पृथ्वी महाराजांच्या वेळी. पृथ्वी महाराजांचे वडील वेणा जे होते, ते वेणा एवढे अधार्मिकपणे वागत होते, एवढे गुंडगिरी करत होते, एवढा दहशतीने वागत होते की त्या दहशतीमुळं कोणीच व्यक्ती समाधान जगू शकत नव्हतं, कोणीच व्यक्ती आपली धार्मिक कार्य करू शकत नव्हतं. आणि त्यांना मारण्यासाठी कोणता क्षत्रिय पण नव्हता, कारण ते विश्वाचे राजा होते. आणि त्या ब्राह्मणाने विचार केला ह्याला आता मारणं आवश्यक आहे. आणि ब्राह्मणाने मंत्र जपून त्याचा वध केला आणि त्याच्याच शरीराचं मंथन करून एक जीव निर्माण केला, तो म्हणजे पृथ्वी महाराज. तो भगवंताचा शाक्तावेश अवतार होता. साधर ऋषींनी तिथं योग्य तो निर्णय घेतला, कारण क्षत्रिय नव्हते. पण आपण रामायणात पाहतो विश्वामित्र मुनी. विश्वामित्र मुनी जे आहेत त्यांना पण यज्ञामध्ये खूप 2 राक्षस त्रास होते, मारीच आणि सुभाव. हे 2 राक्षस काय करायचे, यज्ञामध्ये येऊन रक्तमांस फेकायचे, 1 नंबर 2 नंबर करायचे, यज्ञामध्ये येऊन घाण करायचे, यज्ञ सगळा अपवित्र करायचे यज्ञ. आणि त्यांच्याकडे ताकद होती ऋषींकडं, मंत्र बोलून भस्म करायची. पण क्षत्रिय उपलब्ध आहेत, दशरथ महाराज उपलब्ध आहेत, राम उपलब्ध आहे, आणि ते उपलब्ध असताना मी अशा प्रकारे करणं हे धर्माला धरून नाहीये. पण त्यांनी काय केलं, जी क्षमता आहे ते दशरथ महाराजांकडे गेले आणि म्हणले तुझी 2 मुलं मला पाहिजेत, जी माझ्या यज्ञाचं रक्षण करते. क्षत्रियाचं काम, माझं काम ते नाहीये या क्षणी. तर बघा, इथं इमर्जन्सी नव्हती, आपात स्थिती नव्हती, विश्वामित्राने क्षत्रियत्व वापरलं नाही. सो त्याचप्रमाणे महाभारत युद्धाच्या वेळी क्षत्रिय उपलब्ध होते. दुर्योधन होता, कर्ण होता, भीष्म होते, त्यानंतर दुःशासन होता, सगळे कौरव होते, हजारो लाखो राजे होते. तरी पण केवळ धृतराष्ट्राच्या मिठाचं ऋण फेडायचं म्हणून द्रोणाचार्य आणि कृपाचार्य गरज नसताना युद्धामध्ये आले. आणि हे युधिष्ठिरसारख्या धर्मवेत्यानं पण मान्य केलं आहे, धर्मराजाने मान्य केलं आहे. युद्ध चालू असताना युधिष्ठिरनं द्रोणाचार्य नावं ठेवली की तुम्ही युद्ध करायला का आलात, मला गरज नव्हती, तुम्ही तुमचं गुरुत्व का बरं त्यागलं, ब्राह्मणत्व त्यागलं, आणि तेव्हा तुमचं वध करणं आवश्यक आहे, असं युधिष्ठिर प्रत्यक्ष धर्मराज जो आहे तो म्हणत आहे. ओके, प्रश्न आहे चॅट बॉक्समध्ये. एक मिनिट. हा, चॅटबॉक्समध्ये असा प्रश्न आहे की गुरु जर चुकीचं वागत असतील, जर हे निदर्शनास आले आणि शिष्याने त्यांना ते सांगायचा प्रयत्न केला, तर तो वैष्णव अपराध होतो का? गुरु जर चुकीचं वागत असतील असं निदर्शनास आलं, तर चुकीचं आणि बरोबर कशाच्या आधारावर ठरवतो आपण? चुकीचं आणि बरोबर ठरवतो आपण साधू आणि शास्त्राच्या आधारावरती. साधू आणि शास्त्राच्या आधारावरती जर चुकीचं वागत असतील असं वाटलं आपल्याला, तर आपण त्यांना करेक्ट करण्याच्या मानसिकतेने जाऊ नये, आपण त्यांच्याकडे सादर करावं की माझ्या या या गोष्टी तुमच्या जीवनातल्या आल्या, कृपया त्याचं स्पष्टीकरण द्यावं. प्रामाणिकपणे, अत्यंत नम्रपणे आपण त्या गोष्टी आपल्या गुरुला विचारू शकतो. पण शास्त्रामध्ये सांगितल्या गोष्ट क्लिअरली जर दिसतं की गुरु चुकीचं वागतायत, अशास्त्रिकपणे वागतायत, गुरुच्या नियमांच्या विरुद्धपणे वागतायत, कोणतंही तेव्हा विशेष कारण नाहीये हे आपल्याला कळलं, तर मात्र आपण गुरुचा त्याग करू शकतो. किंवा गुरु सुधारवायचा असेल तर आपण सुधारू शकत नाही, आपण त्यांच्यापेक्षा वरिष्ठ जे गुरु आहेत किंवा त्यांचे गुरुबंधू जे आहेत त्यांना आपण ही गोष्ट सांगू शकतो, त्यांच्या माध्यमातून त्यांना ती गोष्ट आपण सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण करेक्ट करू शकत नाही. आपण करेक्ट केलं तर निश्चितच तो वैष्णव अपराध ठरणार, कारण का आपण त्या योग्यतेचे नाही आहोत.
तो अधिकार आपल्याला दिला गेलेला नाहीये. आपण त्याच्या गुरुबंधूंना बोललं पाहिजे की आमच्या निदर्शनास यायला आहे. पण इस्कॉनमध्ये एक बॉडी आहे की एखाद्या संन्यासाबद्दल किंवा एखाद्या ब्रह्मचार्याबद्दल किंवा एखाद्या कुठल्याही भक्ताबद्दल तुम्हाला काही विशिष्ट गोष्टी निदर्शन आल्या जे नेतेपदी आहेत, जे गुरुपदी आहेत, तर त्या बॉडीला आपण मेल करू शकतो आणि ती बॉडी याच्यावर मंथन करून पुढचा निर्णय घेते. हा योग्य प्रकारे या परिस्थितीशी हाताळण्याचा किंवा परिस्थिती हाताळण्याचा मार्ग आहे. ओके ओके. आता जरी असं गुरु वागलेत, जरी गुरूंनी आपली आदरणीयता गमावली, तरी पण अर्जुना काय वाटतं, ते सर्वजण त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्तानं माखल्या लुटीचा भोग घेण्यासारखे आहे. ओके, असं अर्जुनाला वाटत आहे. ओके, आता अर्जुन परत गोंधळला. आता क्लिअरली अर्जुन म्हणतो नाही, दोष टका क्लिअर म्हणतो की कसं बोलताय तुम्ही असं, गुरुला मारा, आजोबांना मारा, हे पूर्णपणे चुकीचं आहे. पण आता 5वं कारण युद्ध न करण्याचं अर्जुनाचं काय आहे, इनडिसिजन, गोंधळ. काय योग्य काय अयोग्य मला कळत नाहीये. आणि हे अर्जुन 6व्या श्लोकात बोलताय आणि ते अर्जुनाचं 5वं कारण आहे युद्ध न करण्याचं. मला गोंधळ माजला आहे. न न- न च एतद् 6वा श्लोक बघू आपण. न च एतद्वि कत्रन्न गरीयो यद्वा जयेम यदि वा न जयेयु यानेव हत्वा न जिजीविषाम तेव स्थिता प्रामुखे धार्त राष्ट्रा. आता भगवंत म्हणतील ठीक आहे बाबा, युद्ध करू नकोस, तुला वाटतंय ना की गुरुला मारायचं नाहीये, अजिबात युद्ध करू नको, जा गप्प बस. पण ठीक आहे, ओके, पण एक मिनिट. ओके, पण प्रॉब्लेम काय आहे, त्यांच्यावर विजय प्राप्त करणे किंवा त्यांच्याकडे पराजित होणे, या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाहीये. जर आम्ही धृतराष्ट्र पुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगायची आवश्यकता नाही, आम्ही मरून जाऊ. तरी देखील युद्धभूमीवरती आमच्या समोरच उभे आहेत. बघा गोंधळला अर्जुन. एक प्रकारे त्याला क्लिअर वाटतं यांची हत्या करायची नाही, पण जर नाही केली तर काय होईल, जर हत्या नाही केली तर ते आमची हत्या करायला आले आहेत आणि त्यांना त्यांची अधार्मिक गोष्टी करायला काय प्रवृत्ती देतोय. ते अधार्मिक आहेत, मला मान्य आहे, आणि ते आमची हत्या करायला आले आहेत. आम्ही जर त्यांची हत्या केली नाही, क्षत्रियाला चॅलेंज नाकारता येत नाही, जुगाराचं पण युद्धाचं पण. त्यांनी आम्हाला चॅलेंज दिले, आम्ही चॅलेंज दिले त्यांना, त्यांनी आम्हाला युद्धासाठी प्रेरित केले, आम्ही त्यांचे चॅलेंज स्वीकारले. सो ते आमची हत्या करायला आले आहेत, सो त्या नियमाला आम्ही हत्या केली पाहिजे त्यांची. पण त्यांची हत्या केली तर आनंद मिळणार नाही. आता काय होईल, हे करू की नको, हे करू की नको. आपल्या जीवनामध्ये आपण ह्यात अडकून पडतो की नाही, बऱ्याच सिच्युएशन मध्ये हे करू की नको, वागू की नको वागू, हा गोंधळ आपल्या मनामध्ये सतत प्रत्येक क्षणी असतो. अर्जुन पण याच गोंधळातच आलेला आहे. सो जसं आपण गोंधळामध्ये असतो, आपला गोंधळ दाखवण्यासाठी अर्जुन स्वतः गोंधळात पडलाय आणि आपल्या गोंधळाद्वारे अर्जुन शिकवतोय की गोंधळात बाहेर पडण्यासाठी काय करणं आवश्यक आहे. ओके, खूप छान तात्पर्य प्रबोधन दिले. आपण थोडक्यात वाचायचा प्रयत्न करूया. जरी युद्ध करणे क्षत्रियांचे कर्तव्य असले तर युद्ध करून अनावश्यक हिंसा करण्यात धोका पत्करावा, की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंठावे, हे अर्जुनाला कळतच नव्हते. युद्धामध्ये जर शत्रूवरती विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते आणि विजयाची शाश्वती नव्हती, कारण दोन्हीपैकी कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो. जरी विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली
तरी जर धृतराष्ट्रपुत्रांचा युद्धात मृत्यू झाला तर त्यांच्या अनुपस्थित जीवन काढणे अत्यंत कठीण होते. अशा परिस्थितीत सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो केवळ भगवंताचा भक्तच नव्हता, तर अत्यंत ज्ञानी होता आणि त्याचा आपल्या मनावर आणि इंद्रियावर पूर्ण संयम होता. राजघराण्यात जन्माला असून त्याने त्याची भिक्षा मागून जीवन जगण्याची इच्छा म्हणजेच अनासक्तीचे एक लक्षण आहे. त्याच्याकडे ऐश्वर्य आहे ना, त्याचे 100 रुपये काढून घेतले आपण तर त्रास होतो त्याला फार. जन्माष्टमीच्या वेळी आम्हाला माहिती आहे डोनेशन मागायला जातो जन्माष्टमीला. खेडेगावातली माणसं, आमच्या आदिवासी माणसं खेडेगावातली पटापट 100 रुपये काढून देतात, पावती फाडतात. पण श्रीमंत माणसाकडे गेलं आणि त्यांना म्हटलं पावती फाडा, जन्माष्टमी डोनेशन द्या. नाही हो, खर्च फार होतो, जमत नाही हो. ऐश्वर्या चाखायची जर सवय लागते की नाही तर ऐश्वर्य सोडणं फार अवघड जातं. आणि म्हणून गृहस्थासाठी तपस्या काय आहे? दान करणं. दान करणं तपस्या झाली आहे, कारण दान केल्यानं त्या पैशावरची आसक्ती कमी होती आणि पैसा शुद्ध होतो. 10व्या स्कंदात भागवताचे सुंदर श्लोक आहे. कालेन स्नान शौचाभ्याम संस्कारे तपसेज्जया शुद्ध्यन्ति दाने संतुष्टे द्रव्याणि आत्मात्मविद्यया. काही गोष्टी काळानं स्वच्छ होतात. उदाहरणार्थ जमिनीवर कचरा पडला की आपण तसं कचरा ठेवला, आपण दर 10 वर्षांनी पाहिला तर कचरा स्वच्छ झाला असतो. जमिनीवर कोणी घाण केली, एखादं कुत्रं हागलं, कुत्रानं विष्ठा सोडली तर सूर्यप्रकाशामुळे ती विष्ठा काही दिवसांनी शुद्ध होऊन जाते कालेनं. काही गोष्टी स्नान केल्यानं स्वच्छ होतात. शरीर, घर स्वच्छ केल्यानं स्वच्छ होतं. संस्कार आहे, आपलं मन जे आहे ते संस्काराला स्वच्छ होतं. तपसेज्जया, आणि तपस्या करून सुद्धा आपलं इंद्रिय शुद्ध शुद्ध होतात. उपवास का करायचा एकादशीला? इंद्रिय शुद्ध होतात. शुद्ध्यंती दाने, दान केल्यानं पैसा शुद्ध होतो. संतुष्ट राहिलं मन शुद्ध होतं. आणि आपण जर आध्यात्मिक ज्ञान घेतलं तर आत्मा संतुष्ट होतो. म्हणून इथं म्हणले की राजघराणा जन्माला आहे अर्जुन, तरी पण तो भिक्षा मागून जगायचा विचार करतोय. याचा अर्थ त्याची इंद्रिय शुद्ध झालेली आहेत. आणि यावरून सिद्ध होते की अर्जुन मोक्ष प्राप्तीला सर्वार्थ योग्य आहे. जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही. सगळ्या प्रकारे सगळ्या गोष्टी खाऊन पिऊन मुक्ती प्राप्त करता येत नाही. चहा प्यायचं पण आहे, कॉफी पण प्यायची आहे, दारू पण प्यायची आहे, मटण खायचं आहे, चिकन खायचं आहे, कांदा खायचा आहे, लसूण खायचा आहे आणि मग आध्यात्मिक व्हायचं आहे. नाही करता येत. काही गोष्टीसाठी इंद्रिय निग्रह करणं आवश्यक आहे. काय खाणं, का कुठं खाणं, किती खाणं हे आवश्यक आहे तरच. सो आपली अवस्था कशी आहे? आपलं जीवन फार दुर्मिळ आहे आणि दुर्मिळ जीवन आपण जर इंद्रिय भोगात घालत तर आपली अवस्था कशी आहे? तरच भागवत म्हणजे 11व्या अध्यायात 11व्या स्कंदात भगवान श्रीकृष्ण सांगतात की यम लब्ध्वा मानुषम लोकम मुक्तिद्वारम अपावृतम. मनुष्य मिळालाय आणि मुक्तिद्वार उघडलेलं आहे. पण यम लब्धा मानुषकम यम प्राप्त मानुषम लोक मुक्तिद्वार अपावृतम गृहेषु खगवत सक्तस्तम मार्डम चतुर्दू. पण त्या मनुष्यामध्ये आपण इंद्रियांशी आसक्त राहिलो तर आपली अवस्था कशी आहे? पक्षाप्रमाणे, कबुतराप्रमाणे. तर आपली अवस्था कशी आहे? आपण चढलोय पर्वत, खूप कष्ट करून पर्वत चढलो आणि एवढा कष्ट करून पर्वत चढलो आपण आणि कोणीतरी धक्का दिला आपल्या वरनं तर काय होईल? दरीमध्ये पुढे आपण परत. सो चढलेले सगळे कष्ट वाया गेले, आपण दरीमध्ये कोसळलो. सो काहीच उपयोग होणार नाही. सो मनुष्यजन्म मिळालाय, दरवाजा आलाय समोर, दरवाजा फिरतोय आणि फक्त मनुष्यावर दरवाजा येतोय आणि त्याच इंद्रिय भोगाची खा झाली तर तो दरवाजा निघून जाईल आणि परत 84 वर्षामध्ये फिरून फिरून परत मनुष्य म्हटल्यावर कधी दरवाजा समोर येईल सांगता येणार नाही. ओके. भौतिक संबंधाविषयी अर्जुना पुरेपूर जाण होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्याच्याकडं होते. ओके, एक मिनिट.
सॉरी, म्हणून डिस्टर्बन्स फोनचे येत आहेत, हरकत नाही. आता 7 ते 10 मध्ये आपण या पहिल्या 6 श्लोक बघितलं. अर्जुनाचं 5वं कारण आहे युद्ध न करण्याचं गोंधळ, इनडिसिजन. काय करू काय नको हे कळलं अर्जुनला. आता गोंधळ दूर कसा करायचा, कोणती गोष्ट गोंधळ दूर करू शकते. अर्जुन आपला गोंधळ दूर करण्यासाठी 7व्या श्लोकात काय करतो बघूया. फेमस श्लोक आहे हा, आपला पाठांतरा श्लोक आहे. भक्तीची परीक्षेचा श्लोक पडणार आहे, हा पाठ करा सगळ्यांनी. कार्पण्य दोष उपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म समूढ चेतः यश्रेयशां निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादि मां त्वं प्रपन्न. काय म्हणता अर्जुन, माझ्या दुर्बळतेमुळं, कार्पण्य दुर्बळता आणि कमकुवतपणामुळं, दोषामुळं, उपहत स्वभावा, मी ग्रासलेलो आहे आणि गोंधळून गेलो आहे. समूढ चेतः, धर्म समूढ चेतः, पूर्णपणे गोंधळून गेलो आहे. मला काय योग्य काय कळत नाही, म्हणून मी काय करतोय, तुम्हाला शरण येत आहे. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झालेली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि म्हणून तुम्हाला शरण आहे. कृपा करून मला उपदेश करा. कृपा करून मला उपदेश करा. सो अर्जुनानं काय केलं, गोंधळात त्याला कळलं की केवळ भगवान श्रीकृष्णच माझा गोंधळ दूर करू शकतात. त्यांना मला गुरु म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि मला त्यांचा शिष्य बनलं पाहिजे. त्यांच्या बरोबरीला येऊन त्यांचा उपदेश मला कधी कळणार नाही. त्यांच्या खालच्या पातळीला गेलो तर त्याचा उपदेश मला कळेल, तो माझ्यापर्यंत वाहत येईल. आपण जर भगवंताच्या पातळीला गेलो तर भगवंताकडे येणाऱ्या ज्ञान, भगवंताकडे येणाऱ्या कृपा आपल्यापर्यंत कधीच वाहत येणार नाही. जेवढं आपण अधिक नम्र होऊ भगवंतासमोर किंवा गुरुसमोर, तेवढी अधिक कृपा गुरुची किंवा भगवंताची आपल्याकडे वाहत येईल. गुरुच्या बरोबर सुद्धा आपण ओढायचा प्रयत्न केला, गुरुची कृपा मिळणार नाही. गुरुसमोर अहंकार व्यक्त केला, गुरुची कृपा आपल्यासमोर येणार नाही. इंद्राचे गुरु बृहस्पती आले होते इंद्राला भेटायला आणि इंद्र आसनावर उठलाच नाही. निर्लज्जपणे तसा बसून राहिला अहंकारीपणे. गुरु हसले आणि निघून गेले. ह्याचा परिणाम काय झाला, इंद्राची सगळी शक्ती गेली. ह्याच्या विरुद्ध राक्षस लोकांनी त्यांच्या गुरूंचा, शुक्राचार्याचा आदर केला, सेवा केली, त्यांना शक्ती मिळाली आणि त्या शक्तीच्या आधारावर राक्षसांनी इंद्रावरती, स्वर्गावरती परत राज्य प्राप्त केलं आणि देवता या पूर्णपणे बेघर झाल्या. कशामुळं, गुरुचा अपमान केल्यामुळं. सो आपल्याला जीवनामध्ये गोंधळ आहे, तो गोंधळ दूर करण्यासाठी भगवंतांना शरण गेलं पाहिजे. म्हणजेच भगवंताच्या परंपरेत येणाऱ्या प्रमाणित प्रतिनिधींना, आध्यात्मिक गुरूंना, शिक्षा गुरु किंवा दीक्षा गुरूंना आपण शरण केलं पाहिजे. जो भगवंताशी जोडला गेलेला आहे. जसं अर्जुन म्हणतो, भगवंता तुम्हाला शरण जातोय, तुम्हीच हा जो गोंधळ आहे किंवा संशय हा दूर करू शकता. त्याचप्रमाणे भगवंत किंवा भगवंताचे प्रतिनिधीच केवळ आपल्या जीवनातला गोंधळ दूर करू शकतात, कारण ते भगवंताशी जोडले गेलेले असतात. इतर कोणीही गोंधळ दूर करू शकणार नाही. आपण कायम गोंधळातच राहू. सो चैतन्य महाप्रभू म्हणतात, कविराज गोस्वामी म्हणतात, चैतन्येर भक्त गण नित्य कर संग, तभेतो जानी हो सिद्धांत समुद्र तरंग. अध्यात्मशास्त्र खूप गहन आहे, खूप सिद्धांत आहेत, खूप क्लिष्ट गोष्टी आहेत, बऱ्याच गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी आहेत. हे पुस्तक हे सांगतं, हे पुस्तक हे सांगतं, हे पुस्तक ते सांगतं, ते पुस्तक ते सांगतं, इथं हे सांगितले ते सांगितले, किती गोष्टी गोंधळ करतात. पण कोण या गोंधळात बाहेर येईल, जो चैतन्य महाप्रभूंच्या भक्तांना संग करतो. चैतन्य भक्तगण नित्य कर संग, तभे तो जाणीवो सिद्धांत समुद्र तरंग. असा व्यक्ती सिद्धांताचा समुद्र सहजगत्या समजू शकतो. योग्य काय अयोग्य त्याला लगेच कळू शकतं, कारण चैतन्य महाप्रभूच्या माध्यमातून तो भगवंताशी का प्रत्यक्ष महाप्रभूंशी जोडला जातो. हेच इथं या तात्पर्यामध्ये प्रामुख्यानं सांगितलेलं आहे. खूप मोठं तात्पर्य, पण काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये. ओके, आपण वाचायचा प्रयत्न करूया. ओके,
स्वभावतःच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. कोणीही याप सुटलेलं नाहीये. तुझ्याला काहीदा वाटेल मला कधी गोंधळ पडणार नाही आयुष्यामध्ये, असं होणारच नाही. कधी ना कधी परिस्थिती आलेली असेल किंवा आलेली नसेल, येणार आहे. गॅरंटी सांगतो. 100% गॅरंटी, वॉरंटी काय समजा. समजा जर आलेली नसेल जीवनामध्ये आजपर्यंत गोंधळाची परिस्थिती, तर येणार आहे. गोंधळ येणारच, कारण तशीच प्रकृतीची रचना आहे. दुःखालय हे जग. रचना अशी केली की आपण गोंधळात पडावं, आपण दुःखात पडावं, आपण कोसळून जावं. हीच रचना आहे. तर काय जेल आहे, जेलमध्ये गोंधळात पाडणाऱ्या गोष्टीच आपल्यावरती केल्या जातील, फटके केले जातील. पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे. आणि म्हणून मनुष्याला जीवनात ध्येय प्राप्तीबद्दल योगर मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेशिवाय घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडे जाण्याचा सल्ला देते. कोणी पेटवल्याशिवाय पेट घेणाऱ्या जंगलातल्या वणव्याप्रमाणे या गुंतागुंती आहेत. हा प्रॉब्लेम काय आहे गुंतागुंतीचा? ह्याचं कारण कळत नाही. का होतं? मी काय वाईट केलंय कोणाचं? का असं माझं घडतंय? मी कुणाचं काय सगळ्यांना चांगलं करतो, सगळ्यांना चांगलं वागतो. मी कधीच अन्यायानं वागत नाही. मी कधीच अधर्मानं वागत नाही. मी कधीच रागारागानं वागत नाही. मी कधीच कोणाला शत्रुता पत्करत नाही. तरी माझ्या हातात असं का होतं? काय कारण असल्याचं? ते कारण शोधणं अशक्य आहे. कारण ते गुंतागुंतीचं आहे फार कारण. कुठल्या कारणाची प्रतिक्रिया कुठं होईल, कशी होईल, कधी होईल सांगता येत नाही. धृतराष्ट्र सगळ्यात सुंदर उदाहरण. क्लिष्ट आहे कर्माचा नियम. 50 जन्मावर धृतराष्ट्रानं 100 अंडी फोडली आणि कबूतर 2 डोळे फोडले. रिॲक्शन काय? त्याची 100 मुलं मरणार आणि त्याचे डोळे जाणार. पण 100 मुलं होण्यासाठी भरपूर पुण्य गाठीशी पाहिजे. कारण मूल जन्माला येणं ही काही भौतिक प्रक्रिया नाहीये. बरेच जोडपे आहेत ज्यांना जे शारीरिक क्रिया करतात पण मूल होत नाही. सगळे दोष, कुठलाही दोष डॉक्टर म्हणतात कुठलाही दोष नाही त्याच्यामध्ये, तरी पण मूल होत नाही. का होत नाही मूल? गाठीचे पुण्य नाहीये. पुढचे 50 जन्म धृतराष्ट्रानं पुण्य अर्जित केलं आणि मग त्याला 100 मुलं आली आणि मग ती 100 मारली गेली. सो 50 जन्मापूर्वी रिॲक्शन आता आली. सो कुठल्या कर्माची रिॲक्शन कधी काय खूप गुंतागुंतीचं आहे. म्हणून त्याला वणव्याची रचना दिली. वणवा का लागतो सांगता येतं नाही. कुठलं झाड घासलं गेलं, वारा कुठनं आला, कुठनं ठिणगी पडली, काय सांगता येतं? लागला की लागला. तो विजवणं, तो विजवायसाठी काय करायला हा विचार केला पाहिजे. पण लागला कसा हा विचार आपण शोधू शकत नाही. सो का गोंधळ झाला जीवनामध्ये शोधणं फार अवघड आहे. हे वाक्य फार महत्वाचं आहे. म्हणून वैदिक ग्रंथाला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्या यामध्ये ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. इतर गुरुकडे का जायचं नाहीये? इतर गुरु हा भगवंताशी जोडला गेला नाहीये. परंपरेत येणारा गुरु हा परंपरेशी जोडला गेलाय आणि परंपरेशी वायर जोडले गेल्यामुळं तिथनं कृपाही भगवंताची वाहत येत आहे. आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत, मराठी आहोत आपण सगळे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण लहानपणापासून हरे कृष्ण नावाचा ऐकलाय गणपती आरतीमध्ये. ठीक आहे. काय नवाच्या मचंद्री वा बद्याल म्हणा प्रसावा करो सगळं नारायण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 म्हटलं लहानपणापासून आपण. काय फरक पडला आपल्यामध्ये कधी? कधी फरक पडला नाही आपल्यामध्ये काही. कधी हृदयाचं परिवर्तन झालं नाही. पण तोच मंत्र आपण आपल्या शिक्षा गुरुकडनं घेतला, जो प्रामाणिक परंपरेशी जोडला गेला आहे, जो प्रामाणिक गुरुशी जोडला गेला आहे आणि जो गुरु अशा परंपरेशी जोडला गेला जी परंपरा भगवंतांना जोडते, लगेच कनेक्शन झालं. आणि ते कनेक्शन झाल्यामुळे त्या कनेक्शनमध्ये तो मंत्र आपण बोललो, ती कृपा आपल्याकडे आली आणि त्या कृपेमुळे हृदय शुद्ध व्हायला लागलं आपलं. तोच मंत्र काम करायला लागला. सो कोणताही गुरु असता कामा नये. तो गुरु प्रामाणिक आध्यात्मिक परंपरेशी जोडला गेला पाहिजे. 4 संप्रदाय आहेत, 4 प्रामाणिक परंपरा आहेत. ब्रह्म संप्रदाय, रुद्र संप्रदाय, श्री संप्रदाय आणि कुमार संप्रदाय. या 4 संप्रदायातले जे गुरु आहेत तेच प्रमाणित गुरु आहेत. आणि या 4 संप्रदायाचे ज्ञान मिळतं तेच ज्ञान हे प्रमाणित ज्ञान म्हणून मानलं जातं. आणि या संप्रदायाच्या बाहेर आपण कुठला मंत्र घेतला असेल
त्याचा परिणाम होणार नाही. संप्रदाय विहीनास्ते मंत्रातू विफला मता, पद्मपुराण श्लोक येतो हा. ओके. कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो? ज्याला जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही, तो गोंधळात सापडतो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. योवा एता अक्षरम गार्गीम विदित्स्वास अस्मा लोकात प्राप्तो स कृपणः. मानव असून जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजराप्रमाणे या जगाचा त्याग करतो, तो कृपण मनुष्य होय. कंजूस म्हणजे कोण? जो मनुष्य जन्म नाही, कुत्र्या मांजराप्रमाणे जीवन जगतो. फक्त आहार, निद्रा, भय, मैथुन, खाणे, पिणे, झोपणे आणि संभोग करणे या क्रियाच करून तो जीवन जगतो, तो कुत्र्याप्रमाणे आहे. जीवासाठी हे मनुष्य जीव म्हणजे अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे. ज्या योगी तो जीवनातील समस्यांचे निराकरण करू शकतो. म्हणून या संधीचा जो योग्य प्रकारे लाभ घेत नाही, तोच कृपण आहे. उलट पक्षी ब्राह्मण कोण आहे? जो या शरीराद्वारे सर्व समस्या सोडण्यात बुद्धिमान असतो. असं परीक्षा प्रश्न पण, कृपण आणि ब्राह्मण याच्यात काय फरक आहे? या एतत् अक्षरम गार्गी विदित्स्व अस्मान् लोकात प्रतीच ब्राह्मण हा, जो जीवनातील समस्या सोडवण्याचे प्रयत्न करतो, तो ब्राह्मण. कोणती समस्या आहे? देहात बुद्धीने वश झालेल्या कृपण व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादींच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवतात. थोडं गोंधळात टाकणारं वाक्य. राष्ट्राप्रती पण, जे देशभक्ती करतात, जे देशसेवा करतात, ते पण आपला वेळ वाया घालवतात, असं प्रभुपाद म्हणतायत. काय वाटतं, योग्य का अयोग्य आहे? देशभक्ती करणं चुकीचं आहे का? ज्यांनी देशाचे जीवन अर्पण केलं, सावरकर, टिळक, गांधी, ते चुकीचं वागले का? ते जीवन वाया घाललं आपलं? साने नाही. गुरुजी, काय वाटतं तुम्हाला? जीवन वाया घाललं आपलं त्यांनी? नाही. मग का म्हणले प्रबोधाने असं, की जे कुटुंब, समाज आणि राष्ट्र, कुटुंबासाठी काय मान्य करतो, कुटुंब स्वार्थीपणा मान्य करतो आपण, पण समाजासाठी पण, राष्ट्रासाठी पण आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवतात. प्रभूजी त्यांनी आत्म्यासाठी काही केलं नाही, त्यामुळे म्हणत असतील प्रभुपाद. एका प्रकारे बरोबर बोलला तुम्ही. त्यांनी आत्म्यासाठी काय केलं म्हणजेच काय, ज्या देशासाठी ते करायला गेले त्या देशासाठी करूसाठी शेवटी गोंधळलेच. बघा, आपण या सगळ्यांचं जीवन बघूया. साने गुरुजी, तुम्हाला ऐकलंय, तुम्ही मराठीतली गाणी ऐकली फेमस ती, बलसागर भारतो विश्वात शोभून राहो, खूप सुंदर गाणी लिहिली आहेत. खूप सुंदर त्यांनी देशभक्तीपर अनेक कार्य केली, अनेक आपलं जीवन समर्पित केलं देशकार्यासाठी. पण एवढं करूनही त्यांनी पाहिलं की ज्या देशात बंधुता समता प्राप्त करून देश स्वतंत्र व्हावा असा विचार होता, तो देश स्वतंत्र झाला. काय घडलं देशामध्ये? नुसते कत्तल घडली. हिंदू मुस्लिम मध्ये कत्तल घडली, अत्याचार घडले, 10 लाख लोक मारली गेली. असं स्वातंत्र्य मिळालं. हे असं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही जीवन व्यर्थ केलं, जीवन वाया घालवलं. काय परिणाम झाला? त्यांनी आत्महत्या केली. त्यांना सहन झालं नाही. बघा, देशात एवढं केलं, ते सहन करू शकले नाहीत, आत्महत्या केली त्यांना. आपले सावरकर खूप यातना सहन केल्या काळ्या पाण्यामध्ये, खूप काही केलं देशासाठी. पण सावरकरांची अवस्था सुद्धा अत्यंत विचित्र झाली शेवटच्या क्षणामध्ये. ते पूर्णपणे गोंधळलेले होते शेवटच्या दिवसांमध्ये. काय योग्य काय होतं त्यांना कळत नव्हतं. का बरं? अगेन, ज्या देशासाठी एवढं लढलो त्या देशानं कसं रिस्पॉन्ड केला? जे अखंड भारताच्या एवढं घडलं तर भारत खंड झालाच. एवढं करून परत फायदा काय? ते दुःख त्याच्या हृदयात राहिलं आणि ते योग्य मार्गावर अग्रेसर होऊ शकले नाहीत. महात्मा गांधींना शिलप्रभुपादांनी पत्र लिहिलं होतं, एक फेमस पत्र आहे, की तुम्ही राष्ट्रसंत आहात. संताचं कर्तव्य आहे की उतार काळामध्ये भक्तीचा प्रचार करणं. आता राजकारण आता बाहेर पडा, नाही तुमच्या देशातली माणसं ज्यांच्यासाठी तुम्ही कष्ट करते तेच तुम्हाला मारतील.
महात्मा गांधीकडे काय रिप्लाय आला नाही आणि काही दिवसात खून करून त्यांची गोळी घालून त्याची हत्या झाली. लोकमान्य टिळकांची स्वतःची बायको तिनं आत्महत्या केली. बाबा आमटे मोठे समाजसेवक रिसेंटली ते सुनेनं आत्महत्या केली. हे एवढे समाजसेवक आहेत का? कारण का ते समाजात जे गोंधळ निर्माण होतात त्याला सहन करू शकले नाही. पण श्रील प्रभुपाद बघा, हे सगळे जे राजकारणी होते या सगळ्या राजकारण्यांना काल प्रभुपाद पण जिवंत होते आणि प्रभुपाद सगळं पाहत होते. त्यांनाही वेदना होत होत्या, पण वेदना होऊन सुद्धा ते गोंधळले नाहीत. हा, त्यांनी सल्ले द्यायचा प्रयत्न करा, त्यांनी सेवा करायचा प्रयत्न केला, त्यांनी लोकांना मदत करायचा प्रयत्न केला, पण ते आपल्या स्वरूप स्थितीनं गोंधळले नाहीत. कारण त्यांना माहिती आहे ह्या गोष्टी घडणार समाजामध्ये. कारण समाज हा दुःखालयचा आहे. दुःखालय हे तरंग येतच राहणार. हे जग कधीच सुखी होऊ शकणार नाही. आपण फक्त त्यातल्या काही लोकांना पकडून सन्मार्गावर आणू शकतो आणि काही लोकांना भगवत धामात घेऊन जायचा प्रयत्न करू शकतो किंवा स्वतः भगवत धामात जायचा प्रयत्न करतो. स्वतःच्या आत्म्यातनं बाहेर कसा काढायचा हा विचार आपण फक्त करू शकतो. सो प्रभुपाद म्हणतात ते वाक्य चुकीचं नाहीये. फक्त राष्ट्रसेवा भक्तीशिवाय, फक्त राष्ट्रसेवा अध्यात्माशिवाय ही व्यक्तीला गोंधळातच टाकते. फक्त समाजसेवा आध्यात्मिक मार्गाशिवाय ही व्यक्तीला गोंधळात टाकते. हा, राष्ट्रसेवा करायला परवानगी आहे. कुठल्या भावनेनं? हे राष्ट्र जे आहे या राष्ट्रामध्ये राम जन्माला आले, या राष्ट्रात कृष्ण जन्माला आले आणि म्हणून या राष्ट्राचं रक्षण करणं आवश्यक आहे. हे राष्ट्र वाचणं आवश्यक आहे. मथुरा वृंदावन वाचणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने भारत देश फार महत्वाचा आहे आणि म्हणून भारत देशाची सेवा करतो. ही भावना बरोबर आहे, तर यात कृष्णाचे कनेक्शन आहे. समाजसेवा चुकीची नाही आहे, पण समाजसेवा कुठल्या भावना केली पाहिजे? हे सगळे जे आहे ते जीवात मी भगवंताचे अंश आहेत आणि मी भगवंताचा सेवक आहे आणि त्या नात्यानं भगवंताचा प्रसाद सगळ्यांना मला वाटला पाहिजे. तो प्रसाद वाटला तर प्रसाद खाऊन त्यांना अन्नही मिळेल आणि त्यांच्या आत्म्याचा उद्धार पण होईल. त्यांचा आत्मा आध्यात्मिकदृष्ट्या वर खेचला जाईल. सो त्यांना दोन्ही प्रकारे फायदा होईल आणि त्यांना कार्मिक रिॲक्शन पडणार नाही आणि आपली भावना काय राहील की मी भगवंताचा सेवक आहे. या भावने केलेली समाजसेवा कधीच वाया जात नाही, ती भक्तीच ठरते. ओके ओके, एक मिनिट. ओके ओके, आपण आता श्लोक क्रमांक पूर्वात पुढे लिहितात. त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर, उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर, मुलांवर, इतर सदस्यांवर आसक्त होतो. कृपण व्यक्तीला वाटते की तो आपल्या कुटुंबियांचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो, की त्याला वाटते की आपले कुटुंब किंवा समाज आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतात. आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशूंमध्येही अशा प्रकारची कौटुंबिक आसक्ती आढळून येते. यात विशेष काय नाही, कुटुंबावर प्रेम करण्यात विशेष काय नाही, पशूंमध्ये पण असते पण आसक्ती आहे. अर्जुन बुद्धिमान असल्यामध्ये जाणले की आपल्या कुटुंबियांबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची आपली इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत आहे. जेव्हा जेव्हा आपण भौतिक गोष्टींप्रती आसक्त होतो आपण गोंधळात पडणार. भौतिक गोष्टीपासून अनासक्त व्यक्ती कधीच गोंधळून जात नाही. सो भक्ती करून आपण जो गोंधळात पडत असतो तर आपण ओळखलं पाहिजे कशावर तरी आपली आसक्त होत आहे, कशावर तरी माझी आसक्ती वाढत आहे. ती कशावर आपण ओळखलं पाहिजे आणि ती तोडायचा प्रयत्न केला पाहिजे. ओके, आता आपण श्लोक क्रमांक 8 पाहूया आणि आजचा आपलं क्लास आपण थांबूया. श्लोक क्रमांक ओके 9 पासून पुढचा ससरी चालू होती. ओके, नहि प्रपश्यामि ममानुपद्यात् यच्छैव कमोच्छुक्षणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा असपन्न वृद्धम राज्यम सुराणाम च विचापि पद्यम. काय म्हणतो अर्जुन? ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसला नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असले, वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी असले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही. थोडक्यात तुमच्या उपदेशाशिवाय कोणत्याच गोष्टी माझं निराकरण करणं शक्य नाही. फक्त तुमचा उपदेशच माझं निराकरण या गोष्टीतनं करू शकतो. मला 3 लोकांचं राज्य जरी मिळालं तरी समस्या कधी सुटणार नाही. सो समस्या सुटण्यासाठी गुरुचं मार्गदर्शन पाहिजे,
भौतिक गोष्टी मिळून समस्या सुटणार नाही. प्रल्हाद महाराज खूप सुंदर बोलतात श्लोक, खूप सुंदर श्लोक आहे. त्यांच्या प्रार्थनेमध्ये बोलतात 7व्या स्कंदात 9व्या अध्यायाचा श्लोक येतो. यस्मात् प्रिय प्रिय वियोग संयोग जन्म शोकाग्निना सकलयो निषुदह्यमानां दुःखौषधं तदपि दुःखम अतद्धियायां भूमां भ्रमामि वद मे तव दास्य योगम. याचा अर्थ काय? काहीस अर्जुनाची परिस्थिती प्रल्हाद महाराज समजून सांगतायत. का बरं माणसाला दुःख होतं? यस्मात प्रिय अप्रिय वियोग संयोग. जे प्रिय आहे त्याचा वियोग होतो, जे अप्रिय आहे त्याचा संयोग होतो जीवनामध्ये. जे जवळचे मित्र आहेत ते लांब निघून जातात आणि ज्या माणसांबरोबर राहायची इच्छा नाही तशा प्रकारची माणसं कामामध्ये, ऑफिसमध्ये, शाळेमध्ये, इतर ठिकाणी, घरामध्ये, शेतामध्ये आपल्या आपल्या आजूबाजूला येतात. प्रिय वियोग, अप्रिय संयोग. ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळत नाहीत आणि ज्या नकोत त्या मिळतात. त्याच्यामुळे काय होतं? शोक अग्नी, हृदयामध्ये शोकाचा अग्नी किंवा गोंधळाचा अग्नी तयार होतो. आणि फक्त माणसामध्ये होतो का? नाही. सकल योनिषु, अमेव बसतं ते इंद्रापर्यंत सगळ्यांमध्ये. कोणाला स्वर्गावर जातो आणि स्वर्गामध्ये एन्जॉय करतो मी? नाही. तिथंही सकल योनिषु दह्यमाना, सगळे जळतायत ते शोकाग्नीमुळे. काही लोक म्हणतील आम्ही हुशार आहोत, सायंटिस्ट आहोत, टेक्नॉलॉजीद्वारे, सायन्सद्वारे आम्ही याच्यावर उपचार शोधून काढू. प्रल्हाद महाराज म्हणतात काढा उपचार शोधून. पण प्रॉब्लेम काय आहे? दुःख औषधम तदपि दुःखम अतध्यायाम. त्या दुःखावरचं औषध हे अधिक दुःख निर्माण करतं. त्या टेक्नॉलॉजिकल ज्या सोल्युशन असतात त्या जास्त प्रॉब्लेम क्रिएट करतात. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये 100 वर्षापूर्वी सरकारनं सांगितलं सायंटिस्ट लोकांना की आपल्याला भाताचं उत्पादन वाढवायचं आहे, सांगा उपाय काय करता येईल. तर सायंटिस्ट लोकांनी अभ्यास करायला सांगितलं. आपल्या इंग्लंडमध्ये चिमण्या फार आहेत आणि त्या चिमण्या काय करतात? पिकावर बसतात, दाणे खातात आणि त्यांनी दाणे खाल्ल्यामुळं उत्पादन कमी होतं. आपण जर सगळ्या चिमण्या मारल्या तर तेवढे दाणे वाढतील, तेवढे उत्पादन वाढेल. आणि सरकारनं सायंटिस्ट लोकांना अंधविश्वास ठेवून आदेश दिला सगळ्या चिमण्या मारून टाका इंग्लंडमधल्या. सगळ्या चिमण्या मारल्या आणि पुढच्या वर्षी असं आढळलं उत्पादन कमी झालेलं आहे. का? कारण का चिमण्या फक्त दाणे खात नाहीत, चिमण्या पिकावरची कीड पण खातात. ते कीड पडू लागली. चिमण्या नसल्यामुळे ते कीड कोण खात नव्हतं. ते कीड पडल्यामुळे पिकाचं नुकसान व्हायला लागलं आणि उत्पादन कमी झालं. बघा, टेक्नॉलॉजीवर उपचार करायचा प्रयत्न केला, जास्त समस्या निर्माण झाली. आज आज लोकांना वाटतं की बॅटरीवरची गाडी वापरली किंवा CNG वापरलं तर प्रदूषण थांबवता येईल. पण सगळ्या गाड्या बॅटरीवर झाल्या तर आता जेवढं प्रदूषण होतं त्या 300 पटीने प्रदूषण अधिक होईल, असा पेपर पब्लिश झालाय. का बॅटरीच्या ऍसिडमुळे प्रचंड प्रदूषण होतं. एवढ्या गाड्या बॅटरीवर आल्या, सगळ्या बॅटऱ्याच्या ज्या खराबल्या बॅटऱ्या रस्त्यावरती येतील आणि त्या ऍसिडमुळे अधिक प्रदूषण होईल. म्हणून उपाय एकाच आहे. प्रल्हाद महाराज म्हणतात तव दास्य योगम. सगळ्या समस्या एकच उपाय, तुमची भक्ती करणं, तुमचं दास्यत्व स्वीकारणं. आणि हेच अर्जुन सांगत आहे, तुमच्याशिवाय कोणीच हे उपचार शोधू शकणार नाही. ओके, तर आपण इथं थांबूया आजची चर्चा. आणि श्लोक क्रमांक 9 पासून आपण पुढच्या रविवारी पुढचा आपला भाग जो गीतेचा आहे तो आरंभ करूया. मी ग्रुपवरती MCQ पाठवला आहे. ज्यांनी सोडवलेलं नाहीये त्यांनी कृपया लवकर लवकर सोडवा आणि या आठवड्याच्या पुढच्या आठवड्यात सबमिट करायचा प्रयत्न करा. हरे कृष्ण. खूप धन्यवाद. श्री प्रभुपाद की जय. प्रश्न आहे का वृषाली माधुरी? जी जी प्रभूजी, हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हं. सर्व भक्तांना दंडवत प्रणाम. प्रभूजी, शरीरामध्ये कुठले कुठले बदल होतात आणि किती होतात? प्लीज याचं उत्तर द्या. शरीरामध्ये कोणते कोणते बदल होतात जी जी हे आपण पाहणार आहोत, पुढे श्लोकामध्ये पाहणार आहोत. तर उद्या पुढच्या रविवारी उत्तराचं मिळेल, पुढे गीतेमध्ये येणारच आहे. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. स्टे ट्यून्ड. पुढच्या रविवारी या. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. ओके, काय प्रश्न आहे प्रभूजी, तुमचा? प्रभूजी मार्क सांगणार आम्हाला? मार्क ओके ओके, मी जरा चेक करतो. मी वहीमध्ये वडलेलं नाही, मी वरती चेक करतो. मला वेळ मिळाला नाही, मी आज करतो काम. ठीक आहे, म्हणजे आम्हाला आमच्या चुका कळतील. दिसतात, रेश्मा माताजी लगेच दिसतात. दिसतात का? नाही नाही, पुढे प्रश्नात मार्क म्हणजे बरोबर आहे की नाही, चूक आहे ते कळायला.
हो, मी सांगेन मला काय प्रॉब्लेम. हा का आम्हाला तसं म्हणजे कळेल ना पुढे. प्रभूजी बोला. प्रभूजी आपले जे 4 संप्रदाय आहेत हम्म. त्यांचा पण महामंत्र हा आपला आहे तोच आहे का? नाही सेम आहे नाही, महामंत्र? प्रत्येक संप्रदायाचा मंत्र वेगळा आहे. श्री संप्रदायाचा मंत्र आहे नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. त्यांच्यापासून नारायण सर्वोच्च आहे. त्यांचा जो रुद्र संप्रदाय आहे त्याचा मंत्र आहे की राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे. आपल्यासारखं साधारण पण राधे कृष्ण हरे कृष्ण म्हणतात ते लोक. पण हरे आणि राधेमध्ये फरक काय? आपण जेव्हा राधे म्हणतो तर राधाराणी, आपण जेव्हा हरे म्हणतो, हरे म्हणजे तर राधाराणी नाही, राधाराणी पण सगळ्या मंदिर पण त्यामध्ये येतात. राधाराणी आणि सगळे पार्षद हे सगळे हरेमध्ये येतात. अंतरंगा शक्ती भगवंताची. हरे म्हणजे भगवंताची अंतरशक्ती, फक्त राधाराणी नाही, अंतरंगा शक्ती. सगळ्या गोपीज आणि सगळं मंदिर पण त्यामध्ये येतात. सो आपण एका प्रकारे हरेद्वारे सगळ्या गोपींना आवाहन करतोय, सगळ्या मंदिरांना आवाहन करतो, पण ते फक्त राधाराणीला आवाहन करतात. त्यानंतर जो रुद्र संप्रदाय आहे त्यांचा मंत्र आहे श्रीकृष्ण शरणम मम. ते राधाराणीला मानत नाहीत. श्रीकृष्ण शरणम मम, ठीक आहे, असा त्यांचा मंत्र आहे. प्रत्येक संप्रदायाचे मंत्र वेगवेगळे आहेत. आणि आपला हरिकृष्ण मंत्र आहे. ओके. आणि प्रभूजी हम्म. पहिल्या अध्यायामध्ये कुठला श्लोक महत्वाचा आहे पाठ करण्यासाठी? पहिल्या अध्यायामध्ये ओके, मी तुम्हाला लिस्ट देईन सगळी भक्ती असेल जे महत्वाचे श्लोक आहेत ना पाठवणारे, तुम्हाला लिस्ट पाठवेन मी, ते पाठ तुम्ही करा. ओके. मुख्य पहिला तर आहेच, पहिला मुख्य जो पहिला जास्त पहिला फार श्लोक कमी आहेत पाठ करण्यासाठी. ओके, चालेल. हरे कृष्ण प्रभूजी. हा, बोला. आम्हाला प्रश्न पहिल्यापासून म्हणजे आधीच मिळणार की कसं काय, म्हणजे त्याची उत्तर आम्ही शोधून ठेवू शकतो परीक्षेसाठी वगैरे? ओके, म्हणजे जी लेखी परीक्षा आपली होणार आहे ती क्लोज. हा हा ओके. की डायरेक्ट प्रश्न विचारले जाणार ते कसं काय अभ्यास? तुम्हाला क्वेश्चन बँक दिली जाईल आणि परीक्षेची वेळ पण दिली जाईल. आणि एवढं आपण ओके. काय डायरेक्ट तेवढे अवघड परीक्षा होणार नाही की डायरेक्ट ऑन द स्पॉट कुठल्या येईल. बोर्डाची परीक्षा आपली नाही काही. शाळेच्या ठीक आहे. बोर्डाची परीक्षा आधाची परीक्षा आहे. ठीक आहे, तुम्हाला वेळ दे, मला कल्पना याची, सगळेजण बिझी आहेत तिथं. तुम्हाला व्यवस्थित क्वेश्चन दिले जाईल आणि त्यातलेच प्रश्न विचारले जातील, चिंता करू नका. ओके. थँक्यू. प्रभूजी याचं सर्टिफिकेट मिळणार का? सगळ्या गोष्टी पूर्ण तुम्ही केली तर मिळणार. ओके. हा हा हा. पण जरी नाही मध्ये ज्ञान तर मिळणार नाही, काय करणार. हो हो ते आहे. ओके. हरे कृष्ण हरे प्रभूजी. दंडवत धन्यवाद. प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभुपाद की जय. जय.